हां. सो आज ना आपण केसमुक्ती सुत्त बघणार आहोत आणि मी शेअर करते स्क्रीन. आणि सुत्ताबद्दल तर आपण बोलणारच आहोत, पण मला असं वाटतं की हे सुत्त फार कॅज्युअली बोललं जातं. म्हणजे नेहमी जेव्हा हे सुत्त कॅज्युअली बोललं जातं, तर आज आपण डीपमध्ये समजूया की हे सुत्त कधी, केव्हा, कोणाला आणि कसं सांगायचं. म्हणजे हु आर द पीपल हुम वी कॅन टॉक अबाउट दिस सुत्त, है ना. तर मी शेअर करते, एक मिनिट. तुम्हाला दिसतंय का हे पीपीटी दिसतंय? हा, कारण का मला आता तुम्ही दिसणार नाही आहात, मला फक्त पीपीटी दिसतंय. तर ह्याला केसमुक्ती सुत्त पण म्हणतो आपण आणि कालम सुत्त पण म्हणतो. आणि तुमच्या सगळ्यांच्या मेत्ता आणि सपोर्टमुळे हे सेशन 9 आहे बरं का. म्हणजे आपले 8 सेशन्स ऑलरेडी झाले आहेत आणि मी ग्रुपवरती आपलं कॅलेंडर पण पाठवलेलं आहे. वेगळ्या वेगळ्या दिवशी आपण कुठले सुत्त घेणार आहोत त्याचं, सो दॅट तुम्हाला जर त्याच्याबद्दल वाचायचं असेल, काही प्रिपेअर करायचं असेल, तर तुम्हाला थोडं बेस म्हणजे मिळून जाईल असं मला वाटत होतं. ठीक आहे, त्याच्यामुळे मी आधीच. आणि वर सजेशन्स आर ऑल्सो वेलकम. जर तुम्हाला कोणा वाटतं की एखादं पर्टिक्युलर गोष्ट आपण कव्हर केली पाहिजे, म्हणजे अशी कव्हर करायला पाहिजे जी आपण दैनंदिन जीवनात उतरवू शकतो, हां, त्या अँगलनी. तर तसंही आय एम मोर दॅन हॅपी माझ्या ह्याच्यात असेल तर. सो आता आपण ना कुठलं पण सुत्त असेल ना बुद्धांचं, तर त्याचं ना आपण नेहमी पहिलं लोकेशन बघायचं. मी सगळ्यांना सांगते, जे कुठले स्टुडंट्स असतील किंवा कोणी असेल, की तुम्ही जेव्हा एखादं बुद्धांविषयी काहीही बोलतात ना, तेव्हा त्याच्याबरोबर रेफरन्स देणं खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे की ॲटलिस्ट हे सुत्त ना अंगुत्तर निकायमधलं आहे. भलेही ते तुम्हाला एक्झॅक्टली नंबर माहीत नसेल, किंवा हे सुत्त ना मध्यम निकायमधलं आहे, एवढं तरी तुम्हाला माहिती असायला पाहिजे जेव्हा आपण ह्या मार्गावर आहोत टेक्स्च्युअली. त्यामुळे आपण पहिली त्याचं जरा हे बघून घेऊया, लोकेशन बघून घेऊया. तर सुत्त पिटकमध्ये अंगुत्तर निकायमध्ये तीक निपात पाळीमध्ये द्वितीय पन्नासक महावग्गोमध्ये केसमुक्ती सुत्तम आहे. इज दिस क्लिअर? म्हणजे आपण म्हणतो की तीकण निपात आहे आणि इथे केसमुक्ती म्हटलेलं आहे. तर इफ यू सी द डिटेलिंग, तीकण निपातमध्ये द्वितीय पन्नासक मध्ये महावग्गोमध्ये हे सुत्त आहे. तर हे लोकेशन त्याचं. त्यामुळे तुम्हाला जर खूप वाचायचं असेल तर 3.65 म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, बुक ऑफ 3 अंगुत्तर निकायचं 3ऱ्या नंबरचं जे बुक आहे त्याच्यात 65वं 65 वालं सुत्त येते. म्हणजे बघा केवढी सुत्त आहेत पुढे सुद्धा. सो दिस इज द लोकेशन. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. आता जे कोणी आधी पण अटेंड करतात क्लास, त्यांना सगळ्यांनाच माहिती की आपण सुरुवात करायच्या आधी आपण थोडंसं ब्रीदिंग करतो, एक दीड मिनिटापुरतं. तर आपण ते ब्रीदिंग करूया. सगळ्यांनी जिथे आहात तिथे शांत बसायचं आहे. आनापान आय होप मोस्टली सगळ्यांनी 10 डे कोर्स केला असेल ना गोयंका गुरुजींच्या अंडर. मेजॉर एनीबडी हुज नॉट डन द कोर्स? सगळ्यांनी केला अज्युम करते मी. मग हां, तुम्ही तिकडनं जरा बोलू शकता, म्हणजे सो दॅट आय. हां, जा डेफिनेटली जा, बिकॉज खूप फरक पडेल म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये, है ना. आणि यू विल अंडरस्टँड. त्यामुळे मी हे का विचारते, म्हणजे मग तुम्हाला त्यानुसार इन्स्ट्रक्शन्स देता येतील. तर आपण सगळ्यांनी डोळे बंद करूया
आणि जर आपण चष्मा लावला असेल, स्पेक्स असतील तर ते बाजूला ठेवूया आपण. आणि ज्यांना आनापान ऑलरेडी माहिती आहे ते आनापान सुरू करू शकता. सो एव्हरीबडी प्लीज क्लोज देअर आईज आणि स्माईल द्या. स्माईल ऑलवेज रिलॅक्सेस अस. स्माईलमध्ये सर्वात जास्त मसल्स यूज होतात बॉडीतले. सो इट विल रिलॅक्स यू. आणि हळूहळू शांत करा स्वतःचं मन. पुढचं आपल्याला साधारण 1-1.5 तास सुत्त वाचन करायचं आहे. त्याच्यामुळे शांत व्हा, एकदम मन शांत करा. आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. एक श्वास येतोय, एक श्वास जातोय. जे आहे तसंच अनुभव करा. आता हळूहळू स्वतःचं लक्ष नासिका जी आहे, आपल्या नाकाच्या खाली आणि होटांच्या वरती जी जागा आहे तिथे लक्ष केंद्रित करा. डोळे बंदच असू देत थ्रू आउट. एक श्वास येतोय, एक श्वास जातोय. मन इकडे तिकडे भरकटेल, काही हरकत नाही. परत त्या मनाला प्रेमाने त्या ठिकाणी आणा. मध्येच मोठा श्वास होईल, कधी श्वास छोटा होईल, काही हरकत नाही. जे जसं आहे त्याचा अनुभव करा. मन शांत होऊ दे. मनात मेत्ता जागृत होऊ दे. एक श्वास येतोय, एक श्वास जातोय. साधू साधू साधू. बेटर वाटलं ना थोडं? आपण ह्या प्रेझेंट मोमेंटला आलो एव्हरीबडी. येस येस मॅडम. सगळ्यांनी रिस्पॉन्ड करा प्लीज. म्हणजे एकतर्फी नको व्हायला. आपलं हे सुत्ताचं ओव्हरऑल ऑब्जेक्टिव्ह पण हे की हे डिस्कशनमध्ये व्हायला पाहिजे ना. म्हणजे आपले एकमेकांबरोबर अनुभव आपण शेअर करू शकतो. तो एक मोठा भाग आहे या सुत्त सिरीजचा, है ना. त्यामुळे प्लीज रिस्पॉन्डसुद्धा करा. त्यामुळे आता नेक्स्ट बघूया. सो आता कुठलंही सुत्त जेव्हा असतं ना, पहिलं झाली स्टेप लोकेशनची. नंतर कोण कोणाला म्हणालं, कुठे म्हणालं आणि कारण काय ते आपण बघतो. तर इथे बुद्धांनीच हे सुत्त दिलेलं आहे. कोणाला दिलंय तर पीपल ऑफ कालम. कालम हे क्लॅन आहे. क्लॅन म्हणजे आपण म्हणतो ना जात, आताच्या काळात आपण जात म्हणतो. हे क्लॅन आहे. आणि आपल्याला माहिती आहे की भगवान बुद्धांचे गुरु होते आळार कालाम, आपल्याला माहितीच असेल है ना. आणि उद्दक रामपुत्त हे त्यांचे गुरु होते. तर दॅट्स अ क्लॅन. फॉर्मॅट काय ह्या सुत्ताचं म्हणजे आपल्याला माहिती आहे की 9 फॉर्मॅट्स आहेत. बुद्ध वेगवेगळ्या प्रकारे सांगतात. त्यातला हा फॉर्मॅट आहे क्वेश्चनिंग आणि प्रोबिंगचा फॉर्मॅट आहे. बुद्ध खूप प्रश्न विचारत आहेत ह्याच्यामध्ये. आणि सुत्ताचं बेस असं आहे की ते आपल्यालाही सांगतायत की तुम्ही प्रश्न विचारले पाहिजेत. काय होतं जनरली
इंडियामध्ये एस्पेशली आपण प्रश्न विचारायला एनकरेजमेंट आपल्याला कधीही केलं गेलेलं नाही आहे. म्हणजे मोठ्यांकडे तर आपण काही म्हटलं तर मोठ्यांच्या समोर बोलायचं नाही, असं ह्या संस्कारात आपण जनरली वाढतो सगळेच भारतामध्ये. त्याच्यामुळे वी हॅव लॉस्ट द सेन्स ऑफ क्वेश्चनिंग पीपल, है ना. वी हॅव लॉस्ट द सेन्स ऑफ क्वेश्चनिंग पीपल. तो हा जो फॉर्मॅट आहे ना, खूप एनकरेज करतात बुद्ध की तुम्ही क्वेश्चन केला पाहिजे. हे एक असं सुत्त आहे ना ज्याच्यात फार गरज आहे समजणं की हे सुत्त का दिलं, म्हणजे कॉन्टेक्स्ट काय आहे, आणि आपल्याला जर हे सुत्त पुढे सांगायचं झालं तर ते कोणाला सांगू शकतो. सो दॅट इज द आयडिया. आणि ऑडियन्स कोण आहे हे पण महत्त्वाचं आहे की ऑडियन्स कोण आहे. म्हणजे ज्यांना आपण हे सुत्त देतोय ते ऑडियन्स रेडी आहे का हे शिकण्यासाठी. आपल्याला सगळ्यांची स्टोरी, भगवानची स्टोरी माहिती आहे ना. बुद्धांना जेव्हा एनलायटनमेंट मिळतं आणि पहिल्यांदा जेव्हा ते बाहेर पडतात की अरे हे ज्ञान मी कोणाला, म्हणजे ब्रह्मा शंपतीच्या आग्रहाखातर जेव्हा बाहेर पडतात की हे ज्ञान मी कोणाला सर्वप्रथम देऊ, तेव्हा आपल्याला माहिती आहे ना नेकेड ॲसेटिक होते उपक म्हणून. आणि बुद्ध त्यांना सांगतात की अरे मी असं मला एनलायटनमेंट मिळालंय वगैरे वगैरे. तर उपक इज नॉट रेडी टू टेक इट, है ना. रेडी टू टेक इट म्हणजे इतिहासात बघा उपकची कशी नोंद झाली आहे की ते पहिले असे होते की ज्यांनी बुद्धांकडनं शिक्षा ग्रहण नाही केली, है ना. त्याच्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे की आपण ऑडियन्स कोण आहे आपलं आणि कोणाला आपण देतोय. जर मध्ये काही कळलं नसेल तर प्लीज आज डाऊट. असं काही हे नाही आहे. माझा स्पीड जर वाटला की मी काही बोललेले कळलं नाही किंवा जर मी कुठे चुकीचं बोलले असेल हे जर तुम्हाला वाटलं असेल तर प्लीज फील फ्री. आय एम मोर दॅन हॅपी टू लर्न, है ना. आता कॉन्टेक्स्ट बघूया. आता कालमसुत्त त्यांना का, म्हणजे हे सगळं का दिलं गेलं, तर अशी कहाणी आहे की आपण थोडंसं हे रीड पण करूया. सिटिझन्स ऑफ द टाउन ऑफ केसपुत्त हॅड बीन विजिटेड बाय रिलिजियस टीचर्स ऑफ डायव्हर्जंट व्ह्यूज, each of whom would propound his own doctrines and tear down the doctrines of his predecessors. This left the Kalamas. स्क्रीन शेअर नाही केलाय तुम्ही? केलाय, सगळ्यांना दिसतोय ना स्क्रीन? आय एम सरप्राइज, माझ्या इथे तर स्क्रीन शेअर आहे. अच्छा थांबा मी परत करते हवा तर. एक मिनिट. ओ गॉड, इट गॉट डिस्कनेक्टेड मे बी. थँक्यू. बघा असं होतं ना, ते म्हणून म्हटलं की तुम्ही फीडबॅक द्या. मी तर केलेलं पण आय डोंट नो ड्यू टू सम रिझन परत ते काही झालं असेल कनेक्शन वगैरे. आता दिसतंय? दिसतंय ना. थँक्यू थँक्यू थँक्यू. तर आधीचा स्क्रीन दिसला नव्हता का, आधीचं पीपीटी हे बघा, है ना. हे मी दिलेलं टीचर बुद्ध आहेत आणि ना हे सगळं. आता थोडंसं रीडिंग करतोय मी. इंग्लिशमध्ये लिहिते बिकॉज मराठी आय डोंट नो पूर्ण कसं लिहायचं आणि खूप जास्त ट्रान्सलेशन्स आपल्याकडे इंग्लिशमध्ये भिक्कूंचे अवेलेबल आहेत. सो दॅट इज अ ब्लेसिंग आपल्याला मिळालेलं आहे. मी हे मराठीत पण सांगते पण आपण एकदा रीड करून घेऊया. So this left the Kalamas perplexed, and thus when the recluse Gautama, reputed to be an awakened one, arrived in that township, they approached him in the hope that he might be able to dispel their confusion. From the subsequent development of the sutta, it is clear that the issues that perplexed them were the reality of rebirth and coming retribution of good and evil deeds. आता आपल्याला पण माहिती आहे ना की जे टाऊन होतं, केसपुत्तंचं जे टाऊन होतं, तिथे ना वेगवेगळे ज्ञानी लोक यायचे, वेगवेगळे ज्ञानी. डॉक्टरीन म्हणजे वाद. तेव्हाच्या काळी वाद म्हणजे मराठीतला वाद नव्हे तर जो वाद होतो ना, म्हणजे राहुलवाद सुत्त म्हणजे डॉक्टरीन म्हणतात. म्हणजे त्यांनी दिलेलं काय म्हणतो ज्ञान,
सो त्याला डॉक्टरीन असं म्हटलं जातं. तर जे कोणी यायचे ते आपलं काहीतरी सांगायचे की हे, आणि नुसतं आपलं सांगत नव्हते, ते हेही करत होते की दुसऱ्याचं कसं चुकीचं आहे आणि माझंच कसं बरोबर आहे ह्याच्याबद्दल ते लोक हे करायचे. त्याच्यामुळे जी लोकं होती त्या टाऊनमधली ती कन्फ्यूज्ड व्हायची की कोणाचं बाबा मानलं पाहिजे, कोणाचं मानलं पाहिजे, ह्या बरोबर आहे का तो बरोबर आहे. कारण का जेव्हा आपण एक सामान्य व्यक्ती असतो तेव्हा आपल्याला सर्वांचंच ते जे नॉलेजेबल लोक असतात त्यांचंच आपल्याला बरोबर वाटतं की नाही. आजही आपण बघितलं, कोणी पण असो, सायंटिस्ट असो, कोणी असो, आपण म्हणतो अच्छा आपण डॉक्टरकडे गेलो तर त्याला जे वाटतं ते आपण म्हणतो ना, हा तो बाबा नॉलेजेबल आहे, आपण त्याला फॉलो करूया. आणि इव्हेंच्युअली मेन प्रश्न जो होता ह्या टाऊनमध्ये तो हा होता कम्म आणि विपाक बेसिक. तर मग हे जे सुत्त आहे ना ते कम्म आणि विपाकाला रिलेटेड आहे. म्हणून ह्या सुत्तामध्ये सुत्तहून डीप जायचं जर असेल तर प्लीज अंडरस्टँड, जर तुम्हाला कम्म आणि विपाकाबद्दल कुठलेही क्वेश्चन्स असतील ना तर हे सुत्त तुम्हाला आज होपफुली आन्सर करून मिळेल, होपफुली. आता ऑडियन्स कोण होतं बघा. पहिली गोष्ट, हे जे कालम जे होते ते काय म्हणतो ना, बुद्धचे शिष्य नव्हते. दे वर नॉट द डिसायपल्स ऑफ द बुद्ध. ते असेच ले पर्सन होते आणि ते ह्यासाठी बुद्धांकडे आले कारण का ते ऐकून होते की असं असे कोणतरी तथागत आहेत आणि त्यांना परिनिब्बाण मिळालेला आहे वगैरे वगैरे. तर त्यांच्याकडेच गेल्यावर आपले होपफुली डाऊट सॉल्व्ह होतील असं. त्यामुळे समजा कालम जे लोक आहेत ना ते असे कोण रेग्युलर लोक नाही आहेत, ते खूप इव्हॉल्व्ड लोक आहेत जे खूप ज्यांना सही गलत की पहचान म्हणतो ना आपण, की चूक काय आणि बरोबर काय हे कळण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे हे सुत्त जर तुम्ही कोणाबरोबरही डिस्कस केलं तर हे समजून घ्या एक इम्पॉर्टंट गोष्ट की तो पर्सन हे सुत्त ऐकण्याच्या लेवलचा आहे की नाही. लेवल म्हणजे मी हे म्हणते की विजडमच्या अँगलनी, की त्याला हे बरोबर आणि हे चूक हे तो स्वतःच्या पातळीवर गेज करू शकतो का नाही. जे हे गेज करू शकतात तेच हे सुत्त डीपमध्ये समजू शकतात असं अट्टकथेत क्लिअरली म्हटलेलं आहे. मेन सुत्तात नाही आहे, हे अट्टकथेमध्ये आहे. तर आता सी वी ऑल आर बॉर्न है ना. कोण आलं का, कोण आलं आय डोंट नो. एक मिनटं मी बघते कोण आलं असेल तर. नाही, कोण नाही आलं. सो आता बघा, वी आर बॉर्न है ना. तर कसे बॉर्न होतो आपण, कोण सांगेल. हाऊ आर वी बॉर्न. येस, समबडी. सगळे आहेत ना. प्लीज तुम्ही पण हां हां का. हां विमलानंदजी, कसे बॉर्न होतो आपण. रिबॉर्न म्हणजे पुनर्जन्म का. नाही, वी आर बॉर्न. पुनर्जन्म आता ना ह्याच्यामध्ये आपण पुनर्जन्माबद्दल बोलणारच नाही आहोत. आपण कसे बॉर्न होतो जनरली. ओके. आपण ॲज अ ह्युमन बिंग बॉर्न होतो, बरोबर आहे. वेन वी आर बॉर्न इन टर्म्स ऑफ अ ह्युमन फॉर्म. मी इथे लेडीज जेंट्स ह्याच्यात पण जात नाहीये. ओके, वी आर बॉर्न ॲज ह्युमन्स. इज इट नॉट. येस ऑर नो. रिस्पॉन्ड करा प्लीज. हां, म्हणजे बॉटम लाईन आपण बॉर्न होताना एक ह्युमन फॉर्ममध्ये बॉर्न होतो, बरोबर आहे. मग हळूहळू काय होतं, आपले सेन्सेस डेव्हलप व्हायला लागतात. आपल्याला एखादा पदार्थ आवडतो, एखादा पदार्थ आवडत नाही. आपल्याला एखादी गोष्ट ऐकायला आवडते, बघायला आवडते. म्हणजे आपले लाईक्स अँड डिसलाईक्स हळूहळू फॉर्म व्हायला लागतात. आपल्याला चांगल्या आवडत्या गोष्टी आपल्याला हे मी महाधम्म समाधान सुत्त जेव्हा आपण केलेलं ना त्याच्यात हे सगळं डिटेलमध्ये कव्हर केलेलं. आपण पेन अवॉइड करायला बघतो है ना.
डिस्कम्फर्ट अवॉइड करायला बघतो. आपल्याला सगळं गुडी गुडी हवं असतं. आपला बेसिक नेचर आहे क्रेविंग फॉर प्लेजर. सो आपण जसं जसं बॉर्न होतो हळूहळू हे सगळ्या गोष्टी फॉर्म होतात. आपल्याला लक्षात येतं मेहनत केलं तर हे मिळणार, अभ्यास केला तर मार्क्स मिळणार, ऑफिसमध्ये गेलं तर पगार मिळणार, हो की नाही. आळस करत राहिलं तर हेल्थ इश्यूज होणार. सो वी अंडरस्टँड ॲट अवर लेवल की कुठल्याही गोष्टीसाठी इवन एक छोटं बाळ असेल त्यालाही रडायला लागतं. मग आईला कळतं की अरे त्याला भूक लागली आहे ना. सो त्या बाळालाही तेवढे एफर्ट्स घ्यायला लागतातच आहे, रडण्याचे किंवा ओरडण्याचे किंवा बोलण्याचे. एक मिनिट हां, कोणतरी आलं. हॅलो दत्ता. हां, गुड इव्हनिंग दत्ता. आत्ताच सुरू झालेलं आहे. गुड यू जॉईन. हां, दत्ता ताटके हे माझे क्लासमेट पण होते MA पालीला. सो वी नो ऑल्सो इच अदर. हां, सो हळूहळू आता काय आपण जेव्हा बॉर्न होतो ह्युमन फॉर्ममध्ये बॉर्न होतो. पण अनफॉर्च्युनेटली काय होतं, इन अ सोसायटी और इन अ कल्चर वी आर बॉर्न विथ जातपात. म्हणजे आपण आता इंडियात बॉर्न झालो तर आणि आपण कुठल्या तरी फॅमिलीमध्ये बॉर्न झालो तर ते सगळं नंतरची गोष्ट असते. पण बॉर्न आपण ह्युमन फॉर्ममध्ये होतो. ते आपण बॉर्न काही जातीचं किंवा ह्याचं घेऊन लेबल लावून काही आपण बॉर्न होत नाही, बरोबर. विच एव्हर फॅमिली वी आर बॉर्न, आपण जर अब्रॉडला बॉर्न झालो, जर्मनी, US, तर वी आर बॉर्न देअर आणि देन वी फॉलो द कल्चर इन विच वी आर बॉर्न. म्हणजे आपण कुठल्या धर्मात बॉर्न झालो असू तर त्या धर्माचे जे काही नियम वगैरे असतील तेव्हा आपण लहानपणीचं म्हणतोय हे सगळं, आपण ते सगळं फॉलो करतो. हळूहळू आपण जसे मोठे होतो, आपण शाळेत जातो, आपण ॲटलिस्ट आपण तर मुंबईत आहोत इथे. सो मुंबईत आपल्याला माहिती आहे वी ऑल आर कमिंग फ्रॉम व्हेरियस कम्युनिटीज. आपल्याकडे इथे काही असं म्हणजे जातपात एवढं काही मोठ्या प्रमाणावर असं हे नाही आहे. त्याच्यामुळे वी रिअलाइज की अरे दुसऱ्या कल्चरमध्ये असं चालतं, अरे असं असतं, यु नो. वी रिअलाइज दॅट. आणि प्रत्येक जण जर एस्पेशली वेगवेगळ्या धर्मातलं असेल आणि जर आपण कधी डिस्कस करू तर काय क्रिएट होतं, कन्फ्युजन क्रिएट होतं. येस ऑर नो, येस ऑर नो, है ना. कारण का प्रत्येक धर्माला वाटतं जो काही धर्म आपण ॲज अ कल्चर फॉलो करतो तो प्रत्येकाला वाटतो बिलीफ सिस्टीम आहे ना, की आपण एखादं से गुरु नानक जीना मानत असू, आपण काही बुद्धांना मानत असू, कोण श्रीकृष्णाला मानत असेल तर कोण येशू ख्रिस्तांना मानत असेल. तर हा जो आपण धर्म जो घेतो तो एक बिलीफ सिस्टीम आहे आणि आपल्याला वाटतं की नाही हे बरोबर आहे आणि आपण फॉलो करतो. तर एक्झॅक्टली हेच कन्फ्युजन त्या सगळ्या केसमुत्ती जी लोक जे होते. हां, हॅलो नीतू. हां, सो हे जे कन्फ्युजन होतं जे आपल्याला असतं तेच कन्फ्युजन केसमुत्तीची जी लोक होती त्यांना होतं. इज दिस क्लिअर टिल हिअर. आणि म्हणून ते बुद्धांकडे अप्रोच झालेले की हे कन्फ्युजन ना आमच्या डोक्यातनं काढा बाबा, की कोण बरोबर आहे आणि कोण चूक आहे असं. तर आता बुद्धच त्या कन्फ्युजनला टच न करता ते सगळ्यांना प्रश्न करतायत. कळलं, प्रश्न करतायत की कारण का कन्फ्युजनला टच केलं तर आपण प्रत्येकाच्या भावना दुखावू शकतो ना, हो की नाही. आपण जर कोणाच्या धर्माबद्दल बोललो, कोणाच्या बिलीफ सिस्टीमबद्दल बोललो, कोणाच्या कल्चरबद्दल बोललो, बिकॉज कसं असतं ना प्रत्येकाला आपली आई प्रियच असते ना, ती कशी असली तरी. त्याच्यामुळे बुद्ध त्या ह्याला हात न लावता प्रश्न करतात. तर 10 प्रश्न भगवान बुद्ध त्यांना विचारतात. प्लीज माझं मराठी जर कुठेतरी चुकत असेल ना तर आय अपोलॉजाईज फॉर दॅट. हां, ओके. तर आता बघूया. आता थोडंसं ना मी पाली लिहिलेलं आहे रोमनमध्ये. काही स्लाइड्समध्ये मी देवनागिरी स्क्रिप्ट पण घालायचा प्रयत्न केलेला आहे.
तर आता बुद्ध काय म्हणतायत, आपण क्वेश्चन करूया, है ना. बुद्ध म्हणतायत आपण क्वेश्चन करूया. अच्छा, जस्ट जे नवीन जण आले जस्ट त्यांना अपडेट देते की दिस इज गेटिंग रेकॉर्डेड, म्हणजे मी प्रयत्न करते. हां, सो दिस इज जस्ट गेटिंग रेकॉर्डेड. आय होप एव्हरीबडी इज ओके विथ इट, है ना. कोणाचा चेहरा नाही दिसत आहे, पीपीटीच चालू आहे आणि मग एंडमध्ये Q&Aला आपण बघू. सो भगवान काय म्हणतायत, बुद्ध म्हणतायत की आपण क्वेश्चन करूया सगळ्याला. तर काय क्वेश्चन करायचं आहे, तर पहिले ट्रेडिशनला क्वेश्चन करायचं आहे. मा अनुसवेन म्हणजे ओरल ट्रान्समिशन, म्हणजे एवढे वर्ष चालत आलेली आहे गोष्ट म्हणून ती आपण सुरू ठेवायलाच पाहिजे का, हे क्वेश्चन करायचं. सेकंड, परंपराय, आपल्याला तर माहिती आहे ना, आपल्याकडे खूप आहे, हमारी परंपरा आहे, आमची हीच परंपरा आहे, आम्ही असंच करतो, आमच्या वडिलोपार्जित हेच होत होतं वगैरे वगैरे. तर डोंट गो बाय लिनिएज, म्हणजे हे पण क्वेश्चन करा. तिसरं आहे इति किराय, म्हणजे टेस्टमंट, कोण काय बोललं त्यामुळे आपण फॉलो ते केलं पाहिजे, त्यांनी मला हे सांगितलं म्हणून आपण फॉलो केलं पाहिजे, तर ते क्वेश्चन करा. चौथं आहे मा पिटक संपदानेन, कॅनॉनिकल ऑथॉरिटी, म्हणजे आपल्या कुठला तरी गुरु आहे धर्मातील आणि त्यांनी ते सांगितलेलं आहे म्हणून ते आपण फॉलो करायचं आहे, तर तुम्ही तेही क्वेश्चन करू शकता की आपण हे फॉलो करायचं आहे की नाही. रिझनिंग, रिझनिंगने 4 गोष्टी बुद्धांनी सांगितल्या. मा तक्क हेतू म्हणजे लॉजिक, अरे हे असं झालं, हे असं होतं. आता हे लॉजिकवाली गोष्ट खूप होते आजकालच्या काळामध्ये, म्हणजे ज्या प्रकारची अविद्या आहे समाजामध्ये किंवा आपल्या सर्वांमध्ये असतेच अविद्या, कारण का ते संयोजनामध्ये आपल्याला माहिती की जवळजवळ 10व्या नंबरला 9व्या-10व्या नंबरच्या आसपास येते अविद्या संयोजनामध्ये आणि ती जाईपर्यंत खूप वेळ जातो. त्याच्यामुळे लॉजिकवर डिलाय करू नका, अरे त्यांनी असं सांगितलं म्हणून हे आज अस्तित्वात आहे, असं तुमच्या लॉजिकवर जाऊ नका. मानय हेतू, डोंट रिलाय ऑन इन्फरन्स, म्हणजे असं झालं म्हणून असं होतंय. इथे ना फार इम्पॉर्टंट आहे ना कम्म आणि विपाक. खूप लोकांचं काय कन्फ्युजन होतं माहितीये की अरे मी ना हे असं केलं म्हणून हे असं झालं. तर प्लीज नोट, कम्म आणि त्याचे काय विपाक मिळतील ना, हे बुद्धांचं क्षेत्र आहे, हे एका ले पर्सनचं क्षेत्र नाही आहे. कोण कसे विपाक अंडरगो करतंय ना, हे सामान्य माणसांनी तर्कवितर्क करण्याची, ह्याच्यात वेळही घालवू नये. ते बुद्धांनी ज्या 16 प्रश्न दिलेले आहेत ज्याच्यावर आपण वेळ नाही घालवायचा, त्याच्यात हा एक आहे की तर्कवितर्क करू नका की हे कम्म केल्यामुळे त्याचं बरं झालं, हे असं झालं, हां त्यांनी असं केलेलं, या ह्याच्यात आपण पडायचंच नाही, हे बुद्धांनी क्लिअरली सुत्तांमध्ये दिलेलं आहे. मा आकार परिवितक्केन म्हणजे रिझन ट्रेन बाय थॉट, की अरे आपल्याला आपलं म्हणजे आपण स्वतःला कधी कधी शहाणं समजतो आणि ट्रेन ऑफ थॉटने आपल्याला असं पडतं अरे हो हे असं ना मी विचार केलेला. तर तसं असेल तर तुम्ही क्वेश्चन करा, उगाच फॉलो करू नका. मा दिठ्ठी निच्छान नखंतिया, डोंट गो बाय ॲक्सेप्टन्स ऑफ व्ह्यू आफ्टर डेलिब्रेशन, म्हणजे नुसतं डेलिब्रेट नाही केलं पाहिजे, मान्यता ह्या गोष्टीवरती आपण पुढे नाही गेला पाहिजे, आपल्याला खूप प्रूफ पाहिजे. हे बघा सायन्स आहे ना, प्रूफ मागतं ना प्रत्येक गोष्टीसाठी. आपण ब्लड टेस्टला जातो, आपण जे काय करतो सगळीकडे प्रूफ. आज गुरुत्वाकर्षण जो फॉर्म्युला आहे तो पण प्रूफवर, आज मी इंटरनेटवरती आहे तुमच्याबरोबर हे सुद्धा सांगते, ते सगळं प्रूफवर आधारित आहे. त्यामुळे नुसतं डेलिब्रेशन करून ॲक्सेप्ट करायचं आहे असंही नाही पाहिजे. हे झाले 8. 9 आहे मा भब्ब रूपताय, डोंट गो बाय अपिअरन्स ऑफ कॉम्पिटन्स, म्हणजे अरे तो किती हुशार आहे, तो हुशार दिसतो म्हणून आपण त्याचं फॉलो केलं पाहिजे असं नाही आहे. त्याच्यामुळे डू नॉट फॉलो दॅट. आणि लास्ट आहे मा समणो न गरुती, म्हणजे फक्त तो माझा गुरु आहे, मी टीचर आहे आणि
म्हणून मी त्याचं फक्त ऐकलं पाहिजे, तर असं नाही आहे. आणि हा ना लास्ट पॉईंट आहे ना, हा माझा पर्सनल अनुभव आहे. मी ज्यांच्या अंडर PhD केलं, डॉक्टर गिरीश जकोटिया ह्यांच्या अंडर, त्यांनी मला क्लिअरली पहिल्याच दिवशी सांगितलेलं की तू माझी स्टुडंट आहेस म्हणून प्रत्येक गोष्ट मी सांगितलेली ऐकायला पाहिजे असं नाही आहे. कुठली गोष्ट जर पटली नाही ना, तर आपण डिस्कस आणि डिबेट करूया, त्याच्यावर चर्चा करूया. आय थिंक दिस थिंग आय लर्न फ्रॉम हिम ॲज अ टीचर. आणि बिंग इन टू टीचिंग फील्ड, मी नेहमी असं समजते की ॲज स्टुडंट्स किंवा आपण चर्चेला आपण स्कोप दिला पाहिजे, रादर देन आपलं काय म्हणतो हांजी हांजी किंवा हम करे सो कायदा हे करण्यापेक्षा. अँड आय एम रिअली ग्रेटफुल टू माय सर, ज्यांच्यामुळे मी ते अनुभवाच्या ह्याच्यावरती शिकले की फक्त टीचर आहे. कारण का आपल्याकडे खूप आहे ना, म्हणजे इंडियामध्ये एस्पेशली की ज्यांच्याकडून अंडर आपण शिकतो त्यांना रिस्पेक्ट. तर रिस्पेक्ट एक गोष्ट आहे. आपण कोणाबद्दल एक चर्चा केली ह्याचा अर्थ असा नाही होत की आपण त्यांना रिस्पेक्ट नाही करत. पण चर्चेने काय होतं, आपले डाऊट्स असतील, आपल्या मनात काही शंका कुशंका जे काय असेल ना, ते सगळं सॉल्व्ह होतं. सो इट हेल्प्स अस टू ग्रो ॲज अ पर्सन, ॲज अ ह्युमन बिंग. आता फ्री थिंकिंग म्हणून ना हल्ली खूपच जास्त बोललं जातं की प्रत्येकाला ना फ्री थिंकिंग आहे. तर ह्या सुत्ताचं ना मेन काय होतं आहे, हे मी एक्सपर्ट घेतलेलं आहे भिक्खू बोधींच्या एका ह्याच्यामधनं. मी हे पाठवेन तुम्हाला, ह्यांचं जे आर्टिकल आहे भिक्खू बोधींचं, ते आपल्या ग्रुपमध्ये पण मी शेअर करेन. खूपच छान त्यांचं हे आहे, काय म्हणतो ना, एक पत्रक आहे ह्याच्यावरती. आणि आय एम रिअली ग्रेटफुल की मी जे पुस्तक लिहिलं बुद्धवचन, त्याला भिक्खू बोधींनी फॉरवर्ड दिला आहे. म्हणजे माझ्यासाठी खूप, म्हणजे मला क्रमविभाग काही माहिती नाही, पण आय एम रिअली ग्रेटफुल आणि इमेन्स ग्रॅटिट्यूड की त्यांनी माझं फॉरवर्ड लिहावं माझ्या पुस्तकासाठी. म्हणजे मला कधीही आयुष्यात वाटलं नव्हतं की त्यांच्या लेवलचं माझ्यासाठी कोणतरी म्हणजे पटकन लिहिल. सो रिअली ग्रेटफुल अँड आय ऑलवेज शेअर दिस ॲज अ ग्रॅटिट्यूड टू भिक्खू बोधी ऑल्सो. तर फ्री थिंकिंग काय आहे ना, ते आपण बघूया. तर आता काय होतं ना, बुद्धनी त्यांना ॲडवाईस केलं ना, कालम. हे इथपर्यंत क्लिअर आहे ना सगळ्यांना? काही डाऊट काही आहे? हे 10 कळलेले आहेत ना? येस एव्हरीबडी? हां 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 हां. स्क्रीन आपल्याकडे सुद्धा आहे, स्क्रीनशॉट पण तुम्ही घेऊ शकता, असं काही हे नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर फ्री थिंकिंग म्हणजे काय होतं माहिती आहे? आता हे जर आपण सुत्तर सांगितलं ना कोणाला पण की अरे हे 10 गोष्टी असतील ना, तर तुम्ही चेक करा, तर लोक काय करतात, बुद्धवचनला पण म्हणतात की अरे मी ना टेस्ट केल्याशिवाय मी काय ॲक्सेप्ट करणार नाही बुद्धवचन. आणि फेअर इनफ, बुद्धांनी स्वतःला पण सांगितलेलं आहे ना की माझंही तुम्ही ऐकू नका. म्हणजे तुम्ही टेस्ट करा प्रत्येक वेळी, जोपर्यंत तुमच्या अनुभवाच्या स्तरवर ते येत नाही तोपर्यंत कुठलीही गोष्ट तुम्ही ॲक्सेप्ट किंवा ग्रहण करू नका. हे बुद्धांनी पण सांगितलेलं आहे. पण काय होतं ना, काही जे लोक असतात जे त्यांना विजडम नसतं टू अंडरस्टँड व्हॉट दिस द बेस ऑफ द सुत्त, तर ते काय म्हणतायत, बुद्धांनी जेव्हा हे केसमुक्ती सुत्त सांगितलं तेव्हा टू अबंडन दोज थिंग्स दे नो फॉर देमसेल्स टू बी बॅड अँड अंडरटेक दोज थिंग्स दे नो टू बी गुड. हां, म्हणजे बुद्ध सांगतायत तुम्ही ठरवा की तुमच्यासाठी काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. इथे ना खूप डीप जात आहेत बुद्ध समजवायला की एखाद्या व्यक्तीमध्ये तेवढी परिपक्वता पाहिजे समजण्यासाठी की हे चूक आहे आणि हे बरोबर आहे. प्रॉब्लेम तिथेच येतो की समजत नाही. आणि हे महाधम्म समाधान सुत्तात सुद्धा आपण कव्हर केलेलं. फॉर एक्झाम्पल, दारू पितात खूप जण, म्हणजे जे पंचशीलमध्ये येतं की दारू पितो एखादा व्यक्ती किंवा कोणी, तर काही जणांना माहिती आहे की ड्रिंकिंग इज बॅड फॉर देम. पण काही जणांना वाटतं की अरे उसने क्या हुआ, एक ही तो पेक लिया है ना. म्हणजे हे मी जनरली ऐकते माझ्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये. सो एक पेक आणि हाऊ डज इट मॅटर, असं उत्तर मिळतं. सो दे आर नॉट अंडरस्टँडिंग दॅट इन डेप्थ दिस थिंग, दॅट हाऊ इट मॅटर्स.
त्याच्यामुळे इथे भिक्खूबोधी काय सांगतात क्लिअरली, दिस ॲडवाइस कॅन बी डेंजरस इफ गिवन टू दोज हुज एथिकल सेन्स इज अनडेव्हलप्ड. म्हणजे हे जे कालम जे सगळे लोक होती त्यांचं ना खूप विजडम चांगलं होतं, ते डेव्हलप्ड होते सीलमध्ये, त्यांना काय बरोबर आणि काय वाईट ह्याची समज होती, म्हणून तर ते बुद्धांकडे आलेले ना. ती समज नसती तर ते बुद्धांकडे आलेच नसते. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड. अँड वी कॅन एज्युम दस that the Buddha regarded the Kalamas as people of refined moral sensitivity. म्हणजे एवढं सीलाची सेन्सिटिव्हिटी होती ना त्यांच्याकडे की त्यांना पटकन कळायचं की हे बरोबर नाहीये. त्या लेवलची होती लोक, त्या लेवलची होती. त्याच्यामुळे हे सूत्र त्यांना समजण्यामध्ये सोपं गेलं. पण हेच जर सूत्र कुठल्या तरी म्हणजे आपण म्हणतो ना सुरी जी असते ती जर एखाद्या शेफच्या हातात गेली तर आपल्याला जेवण मिळेल, पण एखाद्या कातीलच्या हातात गेली तर त्याच सुरीचं म्हणजे चुकीच्या तरीकेने उपयोग करून घेतील ते. तर तीच सुरी जसं आहे ना तसंच हे सुत्त त्या लेवलला जातं की हे जर उपयोग करण्यात आलं तर खूप उपयोगी आहे. आणि जे त्या लेवलचे नाही आहेत हू कॅन अंडरस्टँड दिस सुत्त विजडम वाईज मला म्हणायचं लेवल हिअर म्हणजे विजडम वाईज, तर हे सुद्धा चुकीच्या अँगलनी पण कोणी घेऊ शकतं. अरे बुद्धांनीच सांगितलंय ना क्वेश्चन करा, मग ठीक आहे, मग मी क्वेश्चन करतोय ना आणि मला हे बरोबर वाटतंय. इन एनी केस ही डिड नॉट लिव्ह दॅम होल्ली टू देअर ओन रिसोर्सेस. म्हणजे ते परत पुढे काय करतायत, नुसतं सोडलेलं नाही आहे त्यांच्यावरती, पण ते पुढे क्वेश्चन करतायत की ही गोष्ट ग्रीड आहे का. म्हणजे लोभ, दोष आणि मोह जे आपण सतत बोलतो, जे 6 गोष्टी आहेत, लोभ, अलोभ, दोष, अदोष, मोह आणि अमोह, त्याला टार्गेट करतायत टू अंडरस्टँड की हाऊ विल वी नो वेदर दिस इज होलसम, दिस इज अनहोलसम, दिस इज बेनिफिशियल अँड दिस इज नॉट बेनिफिशियल. तर हे फ्री थिंकिंग जे आहे ना ते आजकाल खूप व्हायरल आहे. तुम्ही जर टाईप केलं फ्री थिंकिंग तर तुम्हाला एवढं सगळं मिळेल आणि खूप लिटरेचर अवेलेबल आहे फ्री थिंकिंगवरती. तर आता तुम्हीच जज करा. तर काय जज करा सांगतायत ते केसमुक्ती सुत्तमध्ये, इमे धम्मा अकुसला. म्हणजे हे बरोबर नाहीये, हे बरोबर नाहीये, अकुसला आहे. दुसरं आहे इमे धम्मा सावज्जा. म्हणजे दिस धम्मा आर ब्लेम वर्दी. म्हणजे हे केलं तर ब्लेम आपल्यावर येऊ शकतो. तिसरं आहे इमे धम्मा विनियुगरहिता. म्हणजे ह्या धम्मानी सेन्सिबल जी लोक आहेत, सेन्सिबल लोक म्हणजे आपण इकडे सत्पुरुष घेऊ शकतो किंवा ज्ञानी माणूस घेऊ शकतो किंवा संत महात्मे आपण घेऊ शकतो, ज्यांनी ह्या गोष्टींना क्रिटिसाइज केलेलं आहे, ज्यांनी ह्या गोष्टींना कधीही म्हणजे एनकरेज केलेलं नाही आहे. हे झालं तिसरं. चौथं आहे इमे धम्मा समअत्ता समाधींना अहिताय दुःखाय संवत्तंती. म्हणजे दिस धम्म अँड वेन यू अंडरटेक देम लीड टू हार्म अँड सफरिंग. म्हणजे हे जर आपण धम्म घेतलं तर हे अहित आहे. म्हणजे सीलचं पालन न करणं, कमीत कमी पंचसीलचं पालन. म्हणजे लास्ट टाइम आपण ना जीवक सुत्त घेतलेलं, खूप जणांनी ते मिस केलं. पण जीवक सुत्तमध्ये खूपच क्वेश्चन्स असतात की आपण नॉनव्हेज खायचं आहे का नाही खायचं आहे, हा एक खूपच प्रश्न आहे. आणि तिथे पण जीवक सुत्ताला खूप ठिकाणी कोट केलं जातं. सो दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड की आपण ह्या गोष्टी करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे, हे आपण स्वतःच्या चित्तेवरती डिसाईड केलं पाहिजे. पण स्वतःची जी चित्तची चेतना आहे ना ती ना विजडमवाली पाहिजे, ती पन्न्याच्या रूपामध्ये पाहिजे. टू अंडरस्टँड द डीप म्हणतो ना आपण, डीप रूट कॉज म्हणतो, ते समजण्यासाठी पाहिजे. आता हे फार इम्पॉर्टंट आहे समजण्यासाठी की कुशल आणि अकुशल आहे ना हे फार सब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा की एखादी गोष्ट मला जी चुकीची वाटेल ती कदाचित तुम्हाला ती चुकीची नाही वाटणार. म्हणजे
खूप मी ऑनलाईन सेशन्स कधीच इतके वर्ष घेतले नव्हते. मला ना ते पटतच नव्हतं की ऑनलाईन आपण कशाला घेतलं पाहिजे. मी त्याला अकुशलच समजायचे. म्हणजे कशा अंगाने की अरे बुद्ध काय किंवा तेव्हाचे जे बुद्धांचे जे अनुयायी म्हणजे डिसायपल्स होते, सारीपुत्त भंते, महामोगलान, हे लोक मैलोन मैली चालायचे एखादं सुत्त ऐकायला, एखादं सुत्त द्यायला, आणि मी काय इथे घरी बसून म्हणजे आपलं असं ज्ञान देते किंवा डिस्कस करते. आय वॉज व्हेरी अनकम्फर्टेबल फॉर दिस. म्हणजे मला जवळजवळ 8-9 वर्ष लागली तुम्ही समजा मनाची तयारी करायला की नाही आता ऑनलाईनचं जग आलेलं आहे आणि इफ आय डोंट चेंज नाव प्रॉबेबली म्हणजे आम्ही कॉर्पोरेटमध्ये ऑनलाईन करतो, मी तिथे नाही असं नाही की सवय नाही, पण बुद्धांच्या क्षेत्रामध्ये मला असं वाटत होतं की हे अकुशलमध्ये जाते. म्हणजे मनाची तयारीच होत नव्हती. त्याच्यामुळे पण माझे काही कलिग्स आहेत त्यांना त्याच्यात काही नाही वाटत होतं. त्यांना वाटत होतं अरे ह्याच्यात काय आहे, धम्माचं ज्ञान आहे आणि लेक्चर्स दिले तर काय झालं वगैरे वगैरे. सो अकुशल आणि कुशल ना हे फार सब्जेक्टिव्ह आहे गोष्ट. आपल्या मनाची काय स्थिती आहे आणि काय गती आहे त्याच्यावरती खूप फरक पडतो. तर आपण आता बघूया बुद्ध 3 गोष्टींवरती काय बघतायत. हे पण मी आता देवनागरीत लिहिलंय. बुद्ध पहिली म्हणतायत तं किंग मन्यथ कालामा लोभो पुरिस्स अज्झतं उपज्ज मानो उपज्जती हिताय वा अहिताय वाती. म्हणजे ते विचारतायत की तुम्हाला काय वाटतं की एखाद्याच्या मनात लोभ, ग्रीड जर आला तर तो चांगला आहे का वाईट आहे. तर ऑफकोर्स सगळे म्हणतात तो वाईट आहे. ग्रीड कधीही चांगला नाही, हे सगळ्यांनाच माहिती आहे बरं का. पण आपल्याला जर गुलाबजाम आवडत असतील तर आपल्या सगळ्यांनाच 3रा 4था 5वा खावासा वाटतो की नाही. आता तर सगळं सीझन टाईमच चालू आहे, पेढे खावेसे वाटत आहेत, बर्फी वगैरे सगळं गोड जास्त खावंसं वाटतं जनरली लोकांना, है ना. सो ग्रीड ही चांगली आहे का नाही आहे. सो बघा आता एक प्रश्न उत्तराच्या अँगलनी बघतायत. दुसरं कोणीतरी हे वाचेल का. हा दुसरा प्रश्न आहे. कोणीतरी प्लीज वाचा. मॅडम क्लिअर नाही दिसत आहे का. क्लिअर नाही आहे असं खूप. आय एम सरप्राईज. बघा मलाच नाही दिसत आहे की सर्वांनाच नाही दिसत आहे माहिती ब्लर आहे. आय एम सरप्राईज. अच्छा वाचू शकत नाही. आता ठीक आहे. आता झालं. कारण का माझं जे वायफाय आहे ना ते ऑफिसचं वायफाय आहे, त्याच्यामुळे वायफाय वेट पीक आहे आणि रेंजचं पण. हा मी आता फुल स्क्रीन केलेलं आहे, फुल स्क्रीन केलं, कदाचित त्यामुळे असेल. ठीक आहे मी फुल स्क्रीनच ठेवते, काही हरकत नाही. कोणतरी वाचा मग. अरे मग मला सांगा ना ऑल फ्रेंड्स प्लीज टेल मी की नीट दिसत नाहीये. कसं कळणार मला. हो वाचा. कोण वाचतंय. हा वाचा. जो पणायं कालामा पुरीस पुग्गलो लोभेन अभिभूतो पर्यादिन्न चित्तो पानंपि हनति अदिन्नंपि आदियति परदारंपि गच्छति मूसापि भनति परंपि तथत्ताय समादपेति यंस होती दिगरत्तम अहिताय सुखायाती. थँक्यू सो मच. म्हणजे इथे बुद्ध एक्सप्लेन करतायत. वरती त्यांनी ग्रीडबद्दल सांगितलं ना, तर इथे ते एक्सप्लेन करतायत लोभाबद्दल की एखाद्या माणसाला लोभ आलं तर काय होतं की तो दुसऱ्याचा खून करतो किंवा दुसऱ्याची हानी पोचवतो, है ना. ते एक झालं. म्हणजे इथे बेसिकली पंचशील म्हणतायत बुद्ध. टेक्स व्हॉट इज नॉट गिवन. म्हणजे आपण बघतो की मोहापायी लोक काय काय करतायत, म्हणजे लोभापायी दुसऱ्यांचं खून करतायत, दुसऱ्यांचं काय म्हणतो ना एकमेकांना लाथाडतायत एखादी गोष्ट हाताळण्यासाठी. ते सगळं आपण बघतो. ट्रान्सग्रेसेस विथ
अनादर्स वाईफ. म्हणजे इथे बेसिकली ही इज टॉकिंग अबाउट हॅव्हिंग सेक्शुअल मिसकंडक्ट अदर, म्हणजे गोईंग आउट फ्रॉम युअर वाईफ, त्याच्याबद्दल होत आहे. चौथं म्हणजे स्पीक्स फॉल्सहूड, म्हणजे खोटं तर अगदी म्हणजे पहिलं आहे मुसावाद. इफ यू ऑल नो, मुसावाद हे खूप पहिलं येतं आणि सर्रास खोटं बोललं जातं की ऑफिसमध्ये लेट झालंय तर ॲक्च्युली ऑफिसला जायला कंटाळा आला असेल, पण मग आपण काय म्हणतो, अरे ट्रेन्सच लेट होती वगैरे वगैरे. म्हणजे मॅम आवाज खूप ब्रेक झाला. अच्छा, आय डोंट नो, सगळ्यांनाच होतोय का ब्रेक, का आलाय सगळ्यांना आवाज? नाही मॅम, मला तर ऐकायलाच नाही आलं बरोबर, खूप ब्रेक होत होता. बाकीच्यांचं बाकीच्यांना नाही मॅम, आवाज क्लिअर नाही मॅडम, ब्रेक होते. एक म्हणजे मिनिट. आता स्क्रीन पण ब्लर झाली आणि आवाज तर खूपच ब्लर आपलं हे होतो. अच्छा, एकच सेकंड होल्ड करा, एकच सेकंड. आता ऐकू येतंय का? आता दिसतंय सगळ्यांना? क्लिअर नाही मॅम. क्लिअर नाही असं आय क्लिअर डोंट नो, नाही दिसत मॅडम. काय माहिती. ब्लर आहे, ब्लर. आय डोंट, माझा आवाज तर ऐकू येतोय हो हो, आवाज क्लिअर आहे मला आता व्यवस्थित आहे. कारण का स्क्रीन पण माझी क्लीन आहे. तरी एक मिनिट मी परत क्लीन करते. आता पण दिसत नाहीये सगळ्यांना? नाही मॅम, मला तरी नाही दिसत आहे. आय डोंट नो का नाही, पण अच्छा, आता माझा आवाज तरी ऐकू येतोय ना? हो मॅम. हां, तर ॲटलिस्ट सॉरी, बेअर विथ मी. आय डोंट नो का नाही दिसत आहे, कारण का मी इथे फुल एक मिनिट. इट्स ओके, आता बरोबर आहे. बरोबर, कारण का ना मी इथे क्लिअर दिसतंय ना. हां हां हां. तर मे बी काय होत असेल ना, बाय द टाइम स्लाइड चेंजेस ना, इट मे बी टेकिंग टाइम. आता पाऊस असल्या कारणाने असू शकेल. हां, आय एम सो सॉरी फॉर दिस. मला हे असलं चालत नाही. हां, ठीक आहे, हरकत नाही. ज्यांना ऐकू येत नसेल त्यांनी हे लिहिलेलं आहे सुत्तामध्ये. मी फक्त सगळ्यांच्या इझिनेससाठी इथे काय म्हणतो ना, देवनागिरी स्क्रिप्ट आणि आपली रोमन स्क्रिप्ट आणि खाली इंग्लिश ट्रान्सलेशन असं दिलेलं आहे. तर बेसिकली बुद्ध हेच म्हणतायत की लोभामुळे आपण काय काय करतो, खोटं बोलतोय आपण, म्हणजे अगदी सहज खोटं बोलतो. म्हणजे खूप जण लक्षात पण येत नाही की अरे वी आर लाईंग देअर, यु नो, वी आर लाईंग देअर. फ्रँकली सांगू का, खूप म्हणजे धम्माच्या आधीसुद्धा असं लक्षात येतं की आपण जर कोणाला खरं सांगितलं ना तर लोकांना ना टेक नाही होत ते खरं. येस ऑर नो. म्हणजे तुम्हाला जरी मुसावाद करायचा नसेल ना आणि तुम्ही समोरच्याला खरं सांगितलं ना तर पीपल रिअली कांट टेक इट, आपण खरं बोललेलं. म्हणजे काय म्हणतो ना, खरं बोलणं पण ही एक कला असल्यासारखंच झालेलं आहे की खरं समोरच्याला कसं न दुखवता खरं बोलणं ना, ही एक कला आपण सगळ्यांनीच बिल्डअप केली पाहिजे. पंचशीलसाठीच म्हणते मी. सो हे लोभाबद्दल झालं. मग दोसं कोण वाचेल हे? हा, वाचा, कोणी पण वाचा. तंग किंग मय्यथ कालामा दोसो पुरी सत्स अज्जंतंग उपज्जमानो उपज्जती हिताय वा अहिताय वा ती. म्हणजे पहिलं झालं लोभाबद्दल. दुसरं ते म्हणतायत दोष, है ना, की हेट्रेड जनरेट झाल्यावर काय होतं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आपल्यामध्ये बऱ्यापैकी हेट आहेच. म्हणजे हे तीन जे आहे ना, ज्यामध्ये लोभ आणि दोषमध्ये आपलं एक चित्त वेरी होत राहतं. कधी इफ यू ऑल आर नोईंग, अभिधम्मामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ॲट अ टाइम एकच चेतसिक आपल्यामध्ये राहू शकतं. आलं का लक्षात? आपल्यामध्ये दोन एकत्र राहू नाही शकत ॲट अ टाइम.
आणि हे डोस झाल्यामुळे काय होतं, आपल्यामध्ये ग्रीड येते, आपल्यामध्ये जेलसी निर्माण होते, आपल्यामध्ये टेन्शन, वरी, ईर्ष्या, म्हणजे आपल्यामध्ये ना खूप डोस हे खूप म्हणजे एक व्हेरी नेगेटिव्ह असं चित्त आहे, ज्याच्यामुळे ना आपलं मन फार अस्वस्थ होतं. तर परत बुद्ध काय सांगतायत त्यांना, की आपलं जर माइंड हेट्रेडनी जर ओव्हरकम झालं, ऑब्सेस झालं, ओव्हरकम नाही ऑब्सेस झालं, तर आपण परत ते सगळं करतो. दोष रागामुळे आपण मारतो नाही का एकमेकांना, म्हणजे मार तर आपण बघतो. ट्रेनमध्ये तर किती भांडाभांड, मी ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करताना वगैरे मारामारी होते, स्टेशनवर म्हणा, इथे म्हणा, तिथे म्हणा. सो ते हेटमुळे आपण एकमेकांचं म्हणजे हानी पोचवतो, व्यभिचार असतो त्याच्यामध्ये, हेट म्हणजे ह्याच्यामुळे दोषामुळे आपण खोटं बोलतो. आणि आपण नुसतं स्वतः नाही करत, आपण म्हणतो अरे छोड ना, चल ना, छुट्टी ले ले ना, बॉस को थोडी पता चलेगा, यू नो. सो दीज आर द थिंग्स आपण स्वतः करतो ते करतोच, आणि आपण दुसऱ्यालाही एनकरेज करतो अकुशल करण्यासाठी. आणि तिसरं कोणतरी म्हणेल मोहबद्दल, सेम आहे, फक्त वर्ड्स बदलले आहेत. कोण वाचेल? हा मी वाचतो. हा वाचा. किंग मय्यथ कालामा मोहो पुरिसस अज्जतम. ब्लर झालं. अस्पष्ट दिसतं ना. आता काय माहिती, मी स्क्रीनवरती फिरवलं सुद्धा, मला वाटते खूप वेळ स्क्रीन स्टेशनरी लावली की येतं असं. अजूनही ठीक आहे, मी वाचते पुढचं, है ना. उपज सेम आहे, जे आधी वाचलेलं तेच आहे, फक्त वर्डिंग्स बदलत आहेत. लोभ, दोष आणि मोहचं. उपज्यमानो उपज्यती हिताय वा अहिताय वा ती. म्हणजे जेव्हा आपण डेल्युजनमध्ये असतो तेव्हा आपल्याला काही कळत नाही की काय चूक आणि काय बरोबर आहे ते. इथे भगवान म्हणतायत परत, लुड्ढोपनायं कालामा पुरिस पुग्गलो मोहेन अभिभूतो पर्यादी परियादिन्नचित्तो पाणंपी हनती अदिन्नंपी आदियती परदारंपी गच्छति मुसापि भणंती परंपी तत्थत्ताय समादपेति यं स होती दीघरत्तं अहिताय दुःखायती. म्हणजे आपण डेल्युजनमुळे आपण एकमेकांना मारतो, म्हणजे मेत्ता भावना नसते ना कल्टिवेट झालेली, त्याच्यामुळे एकमेकांना परत त्याच 5 गोष्टी पंचशीलबद्दल सुद्धा इथे भगवाननी दिलेल्या आहेत. आता म्हणून ते म्हणतायत की आपण परत त्या 10 गोष्टी ते रिपीट करतायत की आपण लिनिएजनी, कोणतरी म्हणताय म्हणून, कोणतरी पॉवरफुल आहे म्हणून, लॉजिक लावून, इन्फरन्स लावून, आपण विचार केलाय म्हणून, ह्या सगळ्या गोष्टी आपण ब्लाइंडली फॉलो करू नये. आपण प्रत्येकावरती क्वेश्चन करणं गरजेचं आहे. अच्छा, आता सर्वात जास्त प्रश्न ही स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? ही स्क्रीन दिसते? हां, कारण का ही खूप इम्पॉर्टंट स्क्रीन आहे, ह्याचे तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. तर मेन क्वेश्चन काय असतो सगळ्यांना? कम्म आणि विपाकाचा, येस ऑर नो, की अरे कम्म आणि, तर बघा हे एकच सूत्र असं आहे, म्हणजे अजून पण असतील पण माझ्या नजरेत आलेलं हे एकच सूत्र आहे. तिथे क्लिअरली बुद्ध सांगतायत की प्रेझेंटवरती विचार करा तुम्ही, प्रेझेंट, आत्ताच्या घडीला. म्हणजे आज मी हे जेव्हा सेशन करते तुमच्याबरोबर, तेव्हा माझं चित्तची चेतना कुशल आहे की नाही हे मीच गेज करू शकते की नाही. त्याच्यामुळे आजचं जे आहे ना, हा क्षण तुम्ही बघा.
अर्थात आपण एक्सपिरियन्सच्या तौरवरती बघूच शकतो आणि ज्याच्यामध्ये आपण अनिच्छ दुःख आणि अनक्त ह्याचा अनुभव करू शकतो, ज्यांची ज्यानुसार मेडिटेशनची डेप्थ आहे त्यानुसार. पण इथे केसमुत्ती सुत्तमध्ये काय दिलंय माहितीये, बुद्ध गॅरंटी देत आहेत इथे दॅट वेदर वी बिलीव्ह इन रिबर्थ ऑन कर्म ऑर नॉट. म्हणजे काही जणांचा विश्वास असतो ना, मला तर खूप प्रश्न येतात किंवा मला कॉल्स येतात की मॅडम रिबर्थ आहे का. मी म्हटलं अरे फॉरगेट द रिबर्थ ना, तुम्ही आज काय करताय त्याच्यावर फोकस करा पुढच्या 24 तासावरती. येस ऑर नो. आपल्याला काय माहिती काय होणार आहे पुढे, आणि पण आजचा दिवस तर आपल्या हातात आहे की नाही. हातात म्हणजे आपल्याला माहिती की आज ऑफिसला जायचंय, आज हे जेवण करायचंय, मुलाची परीक्षा आहे, अभ्यास करायचा. जसं आज मला माहिती होतं, आज तर माझे बॅक टू बॅक सेशन्स होते, म्हणजे 4 सेशन झालेत मग आजपासून, सेशन म्हणा किंवा क्लास म्हणा, असं बॅक टू बॅक. तर मग आजचा दिवस तर मला माहिती होतं ना मला ह्या गोष्टी करायच्या आहेत. तर हे बुद्ध क्लिअरली सांगतायत की पुढचा विचारच करू नका, तुम्हाला विश्वास आहे की नाही ह्याच्यात जाऊच नका. पण एकच गोष्ट लक्षात ठेवा की तुमचं चित्त ह्या क्षणाला विदाउट एनिमिटी, म्हणजे अदोष अमोह ह्या ह्याच्यात आहे की नाहीये, अलोभ अदोष आणि अमोह ह्या क्षेत्रात तुमचं चित्त एनी गिवन पॉइंट ऑफ टाइम असलं पाहिजे. माइंड इज विदाउट एनिमिटी, विदाउट इल विल, अनकरप्टेड दस, प्युरिफाईड दस. तर ते काय म्हणतायत बघूया. अरिय सावको एवं अवेर चित्तो एवं अव्यापज्य चित्तो एवं असंकलित चित्तो एवं विशुद्ध चित्तो. म्हणजे आपलं चित्त एकदम छान प्युअर आणि निर्मळ चित्तची चेतना कुशल पाहिजे. आज मी हॅप्पी असली पाहिजे इथे तुम्हाला सेशन देताना. कंटाळून सेशन दिलं तर त्याचं आपलं विपाक आहेच. त्याच्यामुळे चित्त मेत्ता, आपण मेत्ता पण केलेलं, ते 521 वाला मेत्ता आपण एक सेशन घेतलेलं, त्याच्यात 521 मेत्ता कव्हर केलेले आपण. तर ते फार इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यामुळे 4 असं बुद्ध सांगतायत, ते कुठले बघूया. इफ कम्मा अँड रिबर्थ इज ट्रू, बरं का. म्हणजे समजा मानून चला की कम्मा आणि पुनर्जन्म हा जो प्रकार आहे, जो आपण म्हणतो रिबर्थ, त्याला इंग्लिश ट्रान्सलेशनमध्ये, हे जर खरं असेल आणि आपण जर थ्रू आउट ह्या लाईफमध्ये आपण कुशल केलं, कम्म कुशल केलं. कुशल म्हणजे काय, अदोष अमोह आणि अलोभ ह्याच्यामध्ये आपण जर पूर्ण आपलं चित्त ठेवलं तर आपलं रिबर्थ होईल. कधी, जर समजा कम्मा आणि रिबर्थ हे जर असेल तर आपण तर चांगलं केलेलंच आहे, त्याच्यामुळे आपलं कुशल रिबर्थ होईल. दुसरं, समजा कम्मा आणि विपाक हा प्रकारच नसेल, समजा की हे काही नाहीच आहे, सगळं फॉल्स आहे, सगळं खोटं आहे, तरी पण आज मी खुश आहे की नाही, तर मला काय माहिती ना पुढच्या जन्माचं आहे का नाही आहे. पण आज मी आनंदित आहे की नाही, माझं कुशल चित्त आहे की नाही. आय एम शुअर तुम्ही जे सगळे ऐकतायत ते पण खूप कुशल मनाने हे इथे सेशन तुमचा 1.5 तास तुम्ही धडपडून अटेंड करताय. कोण ट्रॅव्हल करताय, कोण घरचं जेवण सांभाळून करताय, कोण आपलं ऑफिसचं सांभाळून धडपडताय. मला मेसेज येतात, मॅम आज अटेंड नाही केलं, असं छान वातावरण निर्माण होतं, बरोबर आहे. त्यामुळे बुद्ध म्हणतायत की जर समजा कम्मा आणि विपाक किंवा पुढचं काही रिबर्थ नसेलच तरी आजच्या क्षणी तुम्ही आनंदित आहात की नाही, तर हे गॅरंटी आहे, हे बुद्ध सांगतात. तिसरं, गुड अँड बॅड एक्झिस्ट. म्हणजे पुढचं त्याचा रिझल्ट, विपाक चांगला आहे नाही आहे, हे ते तुम्ही आता चांगलं करताय ना, तुमचं चित्त कुशल आहे ना, होलसम आहे ना, मग त्याच्या रिझल्टची तुम्ही चिंताच करू नका, त्याच्या बॅड कर्मिक रिझल्टची चिंताच करू नका. कारण का तुम्ही तर कुशलच केलेलं आहे, त्याच्यामुळे अकुशल होण्याचे चान्सेस नाही आहे. माझ्याकडे जी पेरेंट्स येतात काउन्सिलिंगला किंवा एस्पेशली ज्यांना मार्क मिळत नाहीत अशी मुलं येतात, तर मी पेरेंट्सना एकच सांगते की मुलांनी मेहनत करणं गरजेचं आहे. ते अभ्यास चांगला करतायत का, तुमचं घरचं वातावरण चांगलं आहे का, खेळीमेळीचं, तुम्ही त्यांना सपोर्ट करताय का, बस तुमचं काम तिथे संपलं. पेपर कसा येईल, ते तपासले कसे जातील, हे सगळे विपाकाचे भाग आहेत, ह्या आपल्या हातात नाही आहे. त्यामुळे वी आर नॉट टू बी वरिंग अबाउट ऑल दिस थिंग्स. सो दॅट इज व्हॉट वी से. तुम्ही तर चांगला अभ्यास केला, मेहनत केली, परीक्षा दिली, भात खत्तम तिकडे. त्यामुळे तिसरी गोष्ट बुद्ध हे सांगतायत. आणि चौथी गोष्ट ते हे सांगतायत की इफ देर इज निदर गुड ऑर बॅड,
म्हणजे चांगलं आणि वाईट हे असेल नसेल माहिती नाही, तरी तुम्ही आज शांत चित्तात आहात ना. म्हणजे आपण जेव्हा असं सुत्त ऐकतो किंवा कोर्सला जातो किंवा आपण ध्यान करतो तेव्हा आपल्याला छान झोप लागते की नाही. आजकाल वर्ल्डमध्ये एवढे हे आहेत ज्यांना झोप नाही लागत रात्री, माहिती. इट्स अ मेजर डिझीज अक्रॉस द वर्ल्ड वेअर पीपल आर हॅव्हिंग नॉट हॅव्हिंग स्लीप प्रॉपरली. त्याच्यामुळे हे 4 कळले ना. इफ कमांड रिबर्थ इज ट्रू, जर ते असेल तर तुमचा रिबर्थ चांगला होईल. जर ते नसेल काय फरक पडतो, आत्ताच्या क्षणी तुम्ही आनंदित आहात की नाही, कारण का तुमचं चित्त कुशल आहे, अदोष, अमोह आणि अलोभ ह्या कॅटेगरीमध्ये आहे. चांगलं आणि वाईट काही असो, जर तुम्ही आता चांगलं केलं तर बॅड कर्माचा तुम्ही विचारच करू नका. आणि जर बॅड आणि गुड काही नसेल तरी काय फरक पडतो, कारण का तुम्ही तर चांगली गोष्ट करतायत ना, त्याच्यामुळे तुमचं चित्त प्युअर राहील. हे खूप इम्पॉर्टंट सुद्धा आहे कर्म आणि विपाकाबद्दल. बिकॉज विपाकाबद्दल एवढा स्ट्रेस घेतला जातो आणि त्यानुसार कर्म केलं जातं, तर तसं नाही आहे. हे बुद्धांनी क्लिअर केलेलं आहे की कर्मच असं करा की विपाकाचं टेन्शनच राहणार नाही. आलं का लक्षात. म्हणजे आपण जर अभ्यास नीट केला असेल तर फेल होण्याचं टेन्शनच कशासाठी ना. सो कर्मावरती फोकस खूप दिलेला आहे ह्या सुत्तामध्ये आणि विपाकाचं टेन्शन अजिबात घ्यायचं नाहीये, हे क्लिअर होतं ह्याच्यामध्ये. त्यामुळे जे ह्याच्यामधली जी ऑडियन्स असते, जे केसमुक्ती कालामा जे सगळे असतात, ते आर व्हेरी हॅपी टू लिसन टू दिस. कारण का बुद्ध काय करतायत इथे, ते स्वतःचा डॉगमा नाही ट्रान्सफर करत आहे की मी म्हणतोय हे खरं आहे असं नाही म्हणत आहेत. ते त्यांना प्रतिप्रश्न विचारून त्यांना समजावून की हे बरोबर आहे का, हे चूक आहे का, ते म्हणतात की तुम्ही कुशलच करा आणि आत्ताच्या क्षणी तुम्ही कुशल कर्म करताय ह्याच्यावर तुम्ही फोकस करा. सो दिस इज हाऊ द सुत्त एंड्स. आता थोडंसं आपण बघूया. आता स्पिरिच्युअल सोलासेस, हे दिसते ना स्लाइड सगळ्यांना. हा, मला वाटलं परत ब्लर बिर झाली की काय. सचे खोपन अथी परलोको अथी सुकत दुःखटानं कम्मानं फलं विपाको. म्हणजे अथाहं कायस्य भेदा परं मरणा सुगतिं सगं लोकं उपपच्छ सामिती. ते जे मी वरती जे 4 लिहिले आहेत ना, हे जे इंग्लिशमध्ये, तेच मी ना पाली रोमनमध्ये लिहिले आहे. कोणाला पाली रोमन वाचता येत असेल तर प्लीज वाचा. येस प्लीज. हा प्लीज गो अहेड. सेकंड पासून वाचा, सेकंड पॉइंट. सचे खोपन नथी परो लोको नथी सुकट दुःखटानं कम्मानं फलं विपाको. अर्थाहं इष्ठेव धम्मे अवेरम अव्यापज्यम अनिगम इनम अर्थानं परिहरामि. सचे कोपन करोतो करियति पानं पापं न को पनाहं कस्सचि पापं चेतेमि. अकरोनन्तं कोपन मं पापकम्मं कुतो दुःखं फुसिसतीति अयमस्य तृतीयो अस्सासो अधिगतो होति. सचे खोपन करोतो न करियति पापं अथाहं उभयेनैव विशुद्धिं अत्तानं समनुपस्सामीति. अयमस्य चतुर्थो अस्सासो अधिगतो होति. थँक्यू सो मच, थँक्यू. तर हे वरचे जे होते ना 4, आता आपण डिस्कस केले कर्म आणि
तेच एक्झॅक्टली इथे पालीत दिलेलं आहे. पण मला असं नेहमी वाटतं की आपण जेव्हा पाली वाचतो तेव्हा बुद्धांचे वचन, त्यांचं कुठेतरी आपल्यामध्ये मेत्ता आपल्यात जागृत होते. त्याच्यामुळे मी ट्राय करते थोडं घालायला. हां, त्याच्यामुळे बुद्ध बॉटम लाईन काय सांगतायत, द बुद्ध एक्सप्लेन्स हाव अ होलसम लाईफ इज बेनिफिशियल फॉर ऑल. म्हणजे ते म्हणतात तुम्ही काय पण करा, तुम्ही जर होलसम पाथवरती आहात ना तर नथिंग विल अँड शुड मॅटर टू यू. काय फरक पडतोय तुमचं कोण कौतुक करतंय का नाही करत आहे, तुम्हाला काय म्हणजे एक मेडल मिळेल फार फार तर, काहीतरी कोण कौतुक करेल, पण irrespective of it, if you're walking on the wholesome path and going ahead with it, nothing will and nothing should matter. कारण का आपल्या कम्मावरती इतका आपला विश्वास पाहिजे स्वतःवर, पण हे कल्टिवेट करायला लागतं बरं का. दिस रिक्वायर्स अ लॉट ऑफ प्रॅक्टिस टू कम टू इवन दिस लेवल वेअर नथिंग विल मॅटर. कारण का काय होतं, आपलं कोणी कौतुक नाही केलं, आपल्याला कोणी इन्सल्ट केलं तर आपण लगेच नाराज होतो. यु नो, वी आर नॉट हॅपी. दो वी आर फॉलोविंग बद्धवचनं, दो वी आर आपण पंचशील वगैरे सगळं फॉलो करतोय, पण आपल्याला लगेच इन्सल्ट होतो. आपलं मुलं काय बोलली तर आपल्याला आवडत नाहीत, मुलं आजकालची उलट उत्तर देतात वगैरे वगैरे, आपलं सुरू राहतं. त्याच्यामुळे ते म्हणतात की नथिंग शुड मॅटर. तुम्हाला माहिती ना तुम्ही होलसम पाथवरती आहात, सो दॅट्स इट. तर आता शिफ्ट कसं करायचं, त्यासाठी ह्या सुत्तात दिलेलं नाही आहे, पण बाकीच्या सुत्तांवरनं मी घेतलेलं आहे. शिफ्ट ऑफ ओरिजिन म्हणजे लोभ ते अलोभ चित्त आपण कसं द्यायचं, तर दान आणि नेखम्म पारमी जनरेट केली पाहिजे बरं का. लोभ दान म्हणजे नेखम्म करणं एवढं सोपं नसतं. नेखम्म म्हणजे आपलं दोष लोभ मोहाचं नेखम्म आपलं करायला पाहिजे, पण दान डेफिनेटली आपण करू शकतो. रोजच्या रोज आपण दक्षिण विभंग सुत्त फार डिटेलमध्ये कव्हर केलेलं, डूज डोंट सगळं. त्याच्यानंतर अदोष शिफ्ट व्हायचं असेल फ्रॉम दोस टू अदोस, तर दान आहेच. खंती इम्पॉर्टंट आहे. खंती म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीवरती राग आला तर आपण फार चिडचिड, आपण पेशन्स नाही ठेवत, किंवा एखादी गोष्ट आपल्याला खूप आवडली तर आपल्या मनात लालचा निर्माण होते, पण लालच निर्माण होतो. पण आपण ना जर खंती ठेवली तर आपल्याला लक्षात होईल हळूहळू आपला राग कमी झालाय. शांत झोप, आपण इंग्लिशमध्ये त्याला स्लीप ओव्हर इट म्हणतो. म्हणजे एखाद्या गोष्टीवरती झोपून त्याच्यावर विचार करायचा की माझं वागणं बरोबरच आहे का. आणि दोषासाठी हे अँटीडोट दिलेलं आहे. दुसरं म्हणजे मेत्ताजन, पण सोपं जात नाही ना. आपलं जर अँगरवालं चित्त आहे तर मेत्ता कुठनं येणार, म्हणून दान आणि खंती दिलेलं आहे की दान आणि खंती हळूहळू केल्यावर मेत्ता जागृत होऊ शकते, हो की नाही. आणि मोह आणि अमोहाच्यासाठी धम्मविचय फार इम्पॉर्टंट आहे. कारण का मोहात असताना आपल्याला धम्माचं, जसं आता आपण धम्म चर्चा करतोय वगैरे, तर धम्मविचय पन्या इम्पॉर्टंट आहे. सॉरी, कॉमा मिसिंग आहे तिथे. आणि कल्याणमित्त म्हणजे व्हॉट आर वी टुडे, ऑल ऑफ अस वी आर कल्याणमित्त. कल्याणमित्त आर पीपल हु आर वॉकिंग ऑन होलसम पाथ, आणि एकमेकांना ते पाथ घेण्यासाठी आपण एनकरेज करतो. म्हणजे मी आज रिअली ग्रेटफुल आहे. माझे सगळे फ्रेंड्स आहेत, अर्चना म्हणा, पल्लवी म्हणा, आज अटेंड नाही केलं आहे, आणि प्रज्ञा वगैरे सगळ्यांनी मला खूप एनकरेज केलं टू स्टार्ट दिस सेशन्स. नाही तर मी एवढे वर्ष रिलक्टंटच होते की अरे आता हे कुठे करायचं, म्हणजे मी न्याय देऊ शकेन की नाही वगैरे. सो कल्याणमित्तर ऑल, किंवा आता तुम्ही सगळे अटेंड करतायत, सपोर्ट करतायत, इट इज ग्रॅटिट्यूड. आज आपल्या ग्रुपमध्ये कमीत कमी 40 जण आहेत, त्यातली 12, 14, 15 जी कोणी अटेंड करू शकतात ते अटेंड करतात. सो इट इज अ ग्रेटफुल, वी आर एनकरेजिंग इच अदर इन विच एवर फेज वी आर. हा एक इम्पॉर्टंट आहे. आता सॅलियंट फीचर काय माहिती, हा सुत्त ना 8 फोल्ड नोबल पाथला टच नाही करत. हे एक असं सुत्त आहे ज्याच्यात 8 फोल्ड नोबल पाथबद्दल डिस्कशन केलेलं नाही आहे. का डिस्कशन केलेलं नाही आहे, कारण का एकतर ह्यांची अजून श्रद्धा निर्माण झाली नव्हती. हे जे केसमुत्तीचे जे लोक होती ते भगवानना असं पहिल्यांदा भेटत आहेत, बुद्धांना पहिल्यांदा भेटत आहेत, त्याच्यामुळे ह्याच्याबद्दल टच करत नाही आहेत ते. गिव्स अ ग्लिम्स ऑफ राईट व्ह्यू, म्हणजे जोपर्यंत आपली सम्मादिठ्ठी असते तोपर्यंत आपल्याला कळत नाही की काय बरोबर आहे आणि काय नाही. आणि द सुत्त ऑफर्स इन्स्टेड द मोस्ट रिझनेबल काउन्सिल, म्हणजे बुद्धना इथे त्यांच्यावर अधिकार नाही गाजवत आहेत, बुद्धना डिस्कस करतायत प्रश्न विचारून की होलसम लिव्हिंग हे पॉसिबल आहे. म्हणजे तुम्ही चांगल्या ह्याच्यानी राहू शकता बिना भांडण किये किंवा एकमेकांना कमी लेखून वगैरे.
आणि हे काउन्सिलिंगवालं सुद्धा आहे, एक प्रकारे ज्याला काउन्सिलिंगची गरज असते किंवा ही एक मेथड अडॅप्ट करू शकतात तशी लोक. तर हे सॅलियंट फीचर्स आहेत. हा सुत्तामध्ये दिलेलं नाही आहे, हे अट्टकथा वगैरे माझा जो रिसर्च आहे त्यानुसार मी बरंच घातलेत काही पॉईंट्स. हां, आता फार इम्पॉर्टंट 2 गोष्टी ह्याच्यात केटर केलं जातं की योनिसो मनसिकार, सॉरी स्पेलिंग मिस्टेक आहे, हे इम्पॉर्टंट आहे की आपल्याला वाईज अटेन्शन, काय चूक करतोय आणि काय बरोबर हे मायन्यूटली आपल्याला हळूहळू जसं एखादी स्त्री मीठ घालते, तिला हातानेच कळतं की हे मीठ ह्या जेवणाला पुरेसं आहे की नाही. म्हणजे एवढं त्याची हॅबिट झाली पाहिजे आपल्याला इव्हेंच्युअली की काय अप्रोप्रिएट अटेन्शन कुठे द्यायचं, कधी द्यायचं, कसं द्यायचं, केव्हा द्यायचं वगैरे वगैरे असं. आणि दुसरी म्हणजे फार गरजेचं आहे ना, आपण चांगली लोकं ओळखायला पाहिजे की आपलं कल्याणमित्र कोण आहे. आपण एवढ्या लोकांना भेटतो ऑफिसमध्ये, आजूबाजूला सोसायटीमध्ये, आपलं खूप वाईड सर्कल असतं, रिलेटिव्समध्ये, कल्चरमध्ये. आपण कसं कल्याणमित्रांना ओळखायचं ना, ही एक फार कॅटेगरी आहे. तर मग ह्या 2 गोष्टी ह्या सुत्तातनं डेफिनेटली बाहेर येतात. हे काही सुत्त आहेत कालाम सुत्तला पॅरलल, जे मी स्क्रीनशॉट घेऊन सुद्धा तुम्हाला पाठवते की कुठल्या म्हणजे प्रॅक्टिससाठी कुठली सुत्त दिलेली आहेत आणि समोरचा माणूस हा आपला कल्याणमित्र आहे का नाही आहे हे जज कसं करायचं, त्याच्यासाठी ही 3 सुत्त आहेत. ह्याचं मी स्क्रीनशॉट पण पाठवेन. अच्छा, आता सगळ्यांना आपलं हे क्विज आवडतं. जे नवीन जॉईन झालेत त्यांना मी सांगते की जनरली 2-3 प्रश्न विचारले जातात आजच्या पूर्ण सेशनमध्ये. तर आपण थोडे प्रश्न घेऊया आणि लेट अस सी द आन्सर्स. तर पहिला प्रश्न आहे, 2-3च आहेत. कॅन वी कोट कालम सुत्त टू क्वेश्चन आणि एक्सप्लेन डॉगमास? आपण कालम सुत्त सगळ्यांबरोबर डिस्कस करू शकतो का जर क्वेश्चन करायचे असतील डॉगमास तर? येस, क्विज आहे, हा क्विज आहे. हो मॅम, करू शकू. अच्छा, आणि त्याचा संदर्भ तुम्ही द्याल? एक्झाम्पल, आपलं नाव पण सांगाल कारण का मला ना तुमची नावं दिसत नाहीयेत. लीना शंभर. हा लीना. हा लीनाजी, बोला बोला. दुसरं कोणी? दत्ताजी, नीतू, येस, येस, सगळे आहेत ना? येस, सगळ्यांना ऐकू येते का नाही ऐकू येते? हा हा, ऐकू येतं. मग बोला ना प्लीज. तुम्हाला काय वाटतं, हे कलाम सुत्त सगळ्यांना कोट करू शकतो का आपण? एकाने येस दिलं, बाकी सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना मला भिक्खू वगैरे लोकांना नाही, पण जे सामान्य वर्ग लोक आहेत ना त्यांना आपण सांगू शकतो हे. पण आपण कसं गेज करणार की हा समोरच्या व्यक्ती हा सांगण्याचं हे आहे का नाही? प्रश्न उत्तर देऊ. अच्छा, आता बघा, मी पहिली पण हे आपण डिस्कस केलंय की हे सुत्त ज्यांना जेव्हा दिलं गेलं ते बऱ्यापैकी इव्हॉल्ड लोक होते. कालम बऱ्यापैकी सेन्सिटिव्ह टुवर्ड्स व्हर्च्यू होते, म्हणजे त्यांना सीलाचं भान होतं. ओके ओके. हा, सॉरी. नाही सॉरी म्हणू नका लीनाजी, प्लीज नोट. हे मी नाही सांगत आहे म्हणून हे फार, कारण का ना हे सुद्धा असं सगळे असे कोट करतात ना, काही विचारूच नका की अरे बुद्धांनी म्हटलंय ना सगळ्याला प्रश्न करा, प्रश्न करूया असं. त्यामुळे असं सॉरी नाही म्हणून हे क्विज आहे की हे सुद्धा. त्यामुळे काय म्हणतायत, नो, ऑलवेज चेक द ऑडियन्स. हे सुद्धा प्रत्येक वेळी ऑडियन्सला चेक करा. म्हणजे कॉर्पोरेटमध्ये मी हे कधी हे सुत्त घेणार नाही, म्हणजे ऑफिसेसमध्ये वगैरे,
कारण का हा ॲडवाईस डेंजरस आहे. ज्यांना एथिकल सेन्स म्हणजे चूक काय आणि बरोबर काय, जसं मी म्हटलं सब्जेक्टिव्ह आहे, त्यांचं जर डेव्हलप्डच नसेल ना तर हे सुत्त त्यांना पचणारच नाही आहे. आलं का लक्षात? त्याच्यामुळे ऑलवेज हे सुत्त देताना प्लीज चेक हुम वी आर टॉकिंग टू दिस सुत्त, है ना. सो व्हॉट टाईप ऑफ सुत्त, कोणासाठी हे नाही आहे सुत्त? जे असे फॉलो करतात ना एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर, म्हणतात ना अरे प्यार और जंग में सब जायज आहे, ह्या लोकांसाठी हे सुत्त नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अरे बिझनेस में तो चलता रहता है असे जे म्हणतात ना त्यांच्यासाठी हे सुत्त नाही आहे. ओके. सो व्हॉट टाईप ऑफ सुत्त, म्हणजे कोणा लोकांना हे सुत्त ॲप्लिकेबल नाही होत? अरे आयुष्य हेच आहे, ह्यालाच तर आयुष्य म्हणतात, दिस इज लाईफ अबाउट. तिसरं. चौथं, ज्यांना कंपॅशन आणि एम्पथी नाही आहे, म्हणजे दुसऱ्याबद्दल एम्पथी आणि सहानुभूती वगैरे नाही आहे, त्यांना तर हे सुत्त कळणारच नाही आहे. टू मच कॅपिटलिस्टिक, म्हणजे खूप कॅपिटलिझम आहे ना. आपण एंटायरली आता तर आपण बघितलं ग्लोबल वॉर्मिंग चालू आहे, इकडे तिकडे खूपच नेचरची हानी झालेली आहे. त्यामुळे टू मच कॅपिटलिस्टिकमध्ये राहतात ना, त्यांना हे नाही कळणार की आपण किती हानी करतोय, म्हणजे वी आर टेकिंग व्हॉट इज नॉट गिवन, आपण चोरी करतोय निसर्गापासनं. आणि इगोइस्टिक आणि मॅन्युप्युलेटर्स जे असतात त्यांना हे सुत्त ॲप्लिकेबल म्हणजे हे सुत्त पटकन रिलेट होणार नाही. ओके. हे सुत्त कोणासाठी आहे? जे ऐकायला तयार आहेत आणि जे समोरच्या पार्टीला सुद्धा एक काय म्हणतो ना वाव देतात, स्कोप देतात. हे सुद्धा त्याच्यासाठी आहे जे ब्लाइंडली ॲक्सेप्ट नाही करत, ते क्वेश्चन करतात सगळ्या गोष्टींना. अरे आता आपण जर बघितलं तर बुद्धांनी पण क्वेश्चनच केले ना सगळ्या गोष्टींना, पूर्वीच्या रीती रिवाजांना, आणि म्हणून तर ते ह्या सगळ्या मार्गावरती निघाले. तिसरं व्यक्ती म्हणजे जे घाबरत नाही स्टँड घेणं की हे मला पटत नाही आणि हे मी करणार नाही. अरे आपल्या घरात आपण स्टँड घेऊ शकत नाही, आई वडिलांबरोबर, हजबंड वाईफच्या समोर, ह्याच्या समोर, तर बाहेरची दुनिया तर काय बोलायचं आपण, हो की नाही. आपण घरी नाही स्टँड घेऊ शकत कितीतरी गोष्टींसाठी, आपल्याला पट्ट गेलं हे चुकीचं चाललंय पण तरी आपण करतो, अरे चला बाबा आता सगळे एवढे वर्ष फॉलो करतोय, कशाला दुखवायचं, जाऊ दे ना असं. आणि ज्याला नेक्स्ट इज होलसम आणि अनहोलसम क्लिअरली कळतं की हे होलसम आहे आणि हे अनहोलसम आहे. नेक्स्ट इज कम्युनल हार्मनी, ज्याला एकत्र राहण्यामध्ये फार इम्पॉर्टन्स वाटतो की अरे आपण कसं सगळं एकत्र डिस्कस करतोय, वी आर हेल्पिंग इच अदर, डायलॉग, विलिंग टू चेंज. आता आपण जर बघितलं तर हे केसमुक्तीचं जे टाऊन आहे त्याच्यामध्ये लोकांना विलिंग होते चेंज, की आपण बदलायची तयारी होती त्यांची. आपल्याला एखादी गोष्ट कळली की बरोबर नाही तर आपण बदललं पाहिजे ना, तर तो अप्रोच, अनबायस्ड अप्रोच टुवर्ड लाईफ. अनबायस्ड अप्रोच म्हणजे अरे मी हेच केलं आणि मी हेच करत राहणार आहे, तर तो अँगल. आणि एखाद्या व्यक्ती जो आपला इगो बाजूला ठेवू शकतो ना, त्याच्यासाठी हे सुत्त आहे. तर क्लिअर झालं ना, हे सुत्त कोणाला ऐकवायचं आणि कोणाला नाही. सॉरी, हे सुत्तामध्ये दिलेलं नाही आहे, हे रीडिंग व्हेरियस आणि माझा जो अनुभव आहे आज, आय एम 26 years इन टू कॉर्पोरेट, त्याच्यामुळे माझ्या अनुभवाच्या बेसिसवरती मी हे सांगते. अच्छा, व्हॉट इज द पर्पज सांगा, काय वाटतं पर्पज काय होतं कालमसुत्तचं? आपण डिस्कस केलेलं ऑलरेडी. कोणी सांगू शकेल? नीतू आहे का? नीतू नीतू लेफ्ट झाली वाटतं, तिच्याकडे काहीतरी हे इश्यू असेल. दत्ताजी, सुजाता, अरे आपण बोला. नाही मॅम, तुम्ही सांगा. अरे असं काही नाहीये, हे डिस्कशन आहे. पर्पज काय आहे कालमसुत्तचं? हे बघा, कालम आपण मगाशी म्हटलं तसं ना, बुद्धांचे डिसायपल्स नव्हते, ते संघात सामील झाले नव्हते, है ना. त्याच्यामुळे मेन पर्पज हेही होतं, ते एकतर कम्म आणि विपाक झालंच, ह्याच्यात कम्म आणि विपाक क्लिअर झालं ना. प्रेझेंट मुवमेंट कन्फ्युजन होतं ना मॅम, हा कन्फ्युजन होतं की कोणतं पाथ फॉलो करायचं असं. हा बरोबर है ना, त्यांना कन्फ्युजन होतं. म्हणून सद्धा निर्माण होणं ना फार गरजेचं होतं, सद्धा निर्माण करणं. ओके. सो पर्पज काय होतं ह्या सुत्ताचं? सद्धा निर्माण करणं. बिकॉज सी, आपल्याला जर सद्धा नसेल ना
तर आपण कुठलीही गोष्ट नाही ना करणार. कशाला आपण कुठलीही गोष्ट, म्हणजे मी बुद्धांचंच नाही म्हणत आहे, जगामध्ये कुठलीही गोष्ट फेथवरतीच असते. आता आपण ट्रेनमध्ये बसतो तर आपण म्हणतो का की अरे ह्या ड्रायव्हरला ड्रायव्हिंग येतंय का, आपण म्हणतो की नाही रेल्वेवरती भरोसा आहे, आपला फेथ आहे की तो ड्रायव्हर त्यांनी बरोबर केला असेल चेक, किंवा एखाद्या फ्लाईटमध्ये आपण बसलं, किंवा किंवा टीचर आपल्याला एक फेथ, किंवा आज तुम्ही माझं सेशन ऐकतात, ते कुठेतरी श्रद्धेचा भाग आला की नाही बाबा आपण काहीतरी चांगलंच ऐकू, किंवा त्यांनी श्रद्धा ह्यांच्यामध्ये निर्माण करण्यासाठी हे सूक्त दिलंय. आणि दुसरं म्हणजे कम्म आणि विपाक हे समजवण्यासाठी की प्रेझेंट मोमेंटकडेच लक्ष द्या आणि तुमच्या कम्मावरतीच फोकस करा, विपाकाचा विचारही आणू नका, आणि कम्म असं करा की विपाक आपोआपच सॉर्ट आउट होतील. हे 2 पर्पज मला तरी वाटतं की ह्याच्यातनं म्हणजे दिसून येत आहेत असं. सो हे सेशन म्हणजे ऑलमोस्ट सगळं मी कव्हर केलं आहे. काही डाऊट्स असतील तर आपण घेऊ शकतो. मी प्रेझेंटेशन थांबवते. येस, कोणाला काही डाऊट्स असतील, आपण व्हिडिओ ऑन केला तरी चालेल, म्हणजे असं काही नाही आहे. येस, सगळे बोला प्लीज. काही क्वेरी आहे किंवा काही फीडबॅक आहे? हे एक आहे ना, मला नेहमी वाटतं ड्रॉबॅक आहे ऑनलाईन सेशनचं, कारण का आपल्याला एक तर समोरची व्यक्ती दिसत नाही आहे आणि खूप कमी जण बोलतायत. येस, लीनाजी, प्रल्हादजी, एव्हरीबडी, सुजाता, ऐकताय ना तुम्ही सगळे? दत्ताजी, हॅलो. मॅम इतकं छोटंसं सूत्र आहे, खूप छोटं सूत्र आहे, पण ह्याचा मेसेज खूप मोठा आहे. मेसेज खूप मोठा आहे ना, मेसेज खूप मोठा आहे. म्हणजे कम्म विपाकाचा क्वेश्चन हा टार्गेट करतोय सूत्र मेन म्हणजे, बिकॉज फार कमी सूत्र आहे ज्याच्यात एवढ्या छोट्या ह्याच्यामध्ये कम्म विपाकाला टार्गेट होत आहे. खूप क्वेश्चन आहे ह्या कम्माबद्दल सगळ्यांना, आणि कम्म मग भीतीने करतात सगळे, आउट ऑफ फिअर, नॉट आउट ऑफ लव्ह, नॉट आउट ऑफ मेत्ता, है ना, भीतीने. हां सुजाताजी, हॅलो. काही क्वेरी असेल, काही फीडबॅक, आय एम वेलकम एव्हरीबडी. प्रल्हादजी, तुमचा अनम्यूट करा. मॅडम खूप छान समजावून सांगितलं. खूप छान समजून सांगितलं मॅम. मॅम कांती म्हणजे काय? खंती म्हणजे पेशन्स. मी तुम्हाला सांगू, मी एक एक्झरसाइज केलेला स्वतःचा पेशन्स वाढवण्यासाठी. मी प्रत्येक सिग्नलला थांबते. दॅट इज अ व्हेरी गुड वे टू कल्टिवेट पेशन्स, ट्रस्ट मी. कारण काय आपल्याकडे कसं सिग्नल मोडला, पण प्लीज नोट, सिग्नल मोडणं ही चोरी आहे. जेव्हा आपण हळूहळू सटल गोष्टी बघायला लागतो ना बुद्धवचनाच्या, तेव्हा लक्षात येतं की अरे आपण केवढ्या गोष्टी चोरी केलेल्या आहेत अविद्येने म्हणा, आपल्या लक्षातही नाहीये. खंती ही खूप मोठी पारमी आहे. खंती अरे मध्ये मला अरे मिस ये नहीं दिया वो नहीं, अरे रुको रे बाबा थोडा. सो आणि यंगस्टर्स लोकांना तर आजकाल ते इंस्टाग्राम म्हणा, हे म्हणा, फटफट उत्तरं मिळतात, गुगल केलं. म्हणून मी ना फार इम्पॉर्टंट सांगते की डिक्शनरी वापरा कुठल्याही सब्जेक्टला. माझ्याकडे येतात तेव्हा मी म्हणते अरे डिक्शनरी नाही मिस गुगल आहे ना, अरे गुगल छोडो, डिक्शनरी खरीदो, बिकॉज डिक्शनरी हेल्प्स यू टू बिल्ड अप युअर खंती. पण आपण तरी करून घेऊ, पण यंग जनरेशन डिक्शनरीच्या भानगडीतच पडत नाही. पण ते आपणच कल्चर नाही निर्माण केलं ना, आपणच निर्माण नाही. सी मला नेहमी काय वाटतं माहितीये, वी आर 100% रिस्पॉन्सिबल फॉर ऑल युअर थॉट्स, फिलिंग्स अँड ऍक्शन्स. वी शुड नेव्हर ब्लेम, आणि चिल्ड्रनना तर ब्लेमच करू नये. ते इझी जातं पेरेंट्सना करणं. त्यामुळे नेक्स्ट जनरेशनला आपल्यावर आहे. आपणच मोबाईल घेऊन बसतो, मग अपेक्षा करतो की मुलांनी मोबाईल घेऊ नये, असं होतं ना ते सगळं. सो त्यामुळे खंती कळलं ना, पेशन्स.
आणि पेशन्स खूप वेगळ्या गोष्टीवरती बुद्ध म्हणतायत हा, म्हणजे छोटी मोठी पेशन्स नाही, खूप पारमी आहे ना ती, एक पारमी आहे. ठीक आहे. एनी अदर क्वेरी? काही कोणाला क्वेरी नसेल तर मग आपण लॉग आउट करू शकतो. ठीक आहे. काही क्वेरी असेल, काही असेल तर प्लीज फील फ्री टू मेसेज मी पर्सनली इन द ग्रुप. मी ग्रुप ओपन ठेवलाय. काही नाही मॅम, तुम्ही अगदी चांगल्या प्रकारे समजून सांगितलेलं आहे. काही असं काहीच नाही. प्रत्येक गोष्टीच्या 8 प्रकारे ते आपल्याला सांगितले की परंपरेने चालत आलेलं, किंवा कोणी सांगितलं म्हणून त्यांनी, किंवा आपले गुरुनी सांगितले, किंवा वरिष्ठांनी सांगितलं, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका, स्वतः अनुभव घ्या. असं हे 8 प्रकारचे जे सांगितले ते खूप चांगलं सांगितलं. आणि प्रत्येककडे ना रेफरन्स द्या. म्हणजे आता मी पण, तुम्ही जर बघितलं, प्रत्येककडे रेफरन्स दिलाय की हे मी कुठनं घेतलंय. प्रत्येककडे रेफरन्स आहे. त्याच्यामुळे पीपल कॅन गो अँड चेक की अरे हे सोनाली बोलत नाहीये, हे इथे लिहिलेलं आहे म्हणून मी सांगते. आणि ते ऍक्सेप्ट करायचं का नाही हे माझ्यावर आहे ना. हे माझ्यावर आहे की मी ते ऍक्सेप्ट करायचंय का नाही करायचं. बिकॉज हे जे पूर्ण सिलेबस सारखं दिलंय डिसेंबरपर्यंत, ते फार विचारपूर्वक सुद्धा घेतलेली आहेत माझ्या जी काही क्षमता असेल त्या अँगलने असं. सो ठीक आहे. सो सी यू नेक्स्ट फ्रायडे. हां समीर. हा मॅडम, एक प्रश्न विचारायचा होता. ऍक्च्युअली मी थोडंसं जरा लेट जॉईन झालो, सॉरी त्याबद्दल. मला ते दिठ्ठे भवसती आहे ना, ते म्हणजे दारूचं यांना सांगितलेलं भगवान बुद्धांनी, आणि तर त्या संदर्भात जरा मला थोडासा रेफरन्स थोडा हवा होता. कसला रेफरन्स? कॅन यू म्हणजे रिपीट कराल क्वेश्चन? मॅडम ते नालासोपाराचे ते दारूचे ऋषी आहे ना, तिकडे भगवान बुद्धांना भेटायला जातात. हा म्हणजे पण ते जिथे तर म्हणजे भगवान बुद्ध त्यांना जे सांगतात ना की काय ते दिठ्ठे काय म्हणजे ज्या जे करत हा तर ते मला त्याचं जरा म्हणजे जमलं नाही. त्याचं तुम्ही सरळ बहिय दारुचर्य सुत्त म्हणून आहे, तुम्ही ते वाचा. म्हणजे दिखने में दिखना असं आहे ना, ते दिठ्ठे दिठ्ठमतंती असं काहीतरी आहे. मला आता एक्झॅक्ट नाही माहिती. म्हणजे आपण कृती करतो त्याच्यामध्ये तेच असं दिखने में देखना म्हणजे असं. पण नाही, ते बाह्य दारुचर्यांना जेव्हा सांगतायत तेव्हा अनिच्छ दुःख अनंत ह्या लेवलचं ते डिस्कस करतायत ना. आपलं देखणं नाहीये, म्हणजे असं टू सी थिंग्स ॲज दे आर असं, इफ आय एम नॉट मिस्टेकन. त्यामुळे बाह्य दारुचर्य सुत्त आहे ना, ते तुम्ही वाचा, तुम्हाला क्लिअर होईल. ओके. ठीक आहे. सो ऑल गुड. मी लॉग आउट करू शकते. मॅडम पीपीटी शेअर करा इफ पॉसिबल, आताची जरा जमलं तर. बघते मी, कारण का काय होतं मग ते शेअर फॉरवर्डेड होत राहतात ना, त्याच्यामुळे मी जनरली पीपीटी हे करते, अवॉइड करते शेअर करणं. नाही तर ऑडिओ मी आजच रेकॉर्ड केलंय. मी बघते कसं होतंय काय ते, आणि देन आय कॅन थिंक ऑफ इट. काही हरकत. ओके मॅम, थँक्यू. चालेल. थँक्यू सो मच. मेहता टू ऑल ऑफ यू. आणि नेक्स्ट टाइम पासून वेळ मिळाला तर जरा एकदा वाचून आलात तर तुम्हाला बेनिफिट होईल. ते सुद्धा मी दिलेलं आहे ना ऑलरेडी पूर्ण लिस्टिंग. सो इट विल हेल्प. मॅम माझ्याकडे पुन्हा एकदा पाठवायला मॅम. मी परत पाठवते ग्रुपमध्ये, है ना, परत पाठव. आणि कोणाला जर नवीन लोकांना कोणाला जॉईन व्हायचं असेल तरी ऑल आर वेलकम, है ना, ग्रुपमध्ये. आणि तुम्हाला कोण वाटतं योग्य असेल तर प्लीज शेअर दिस. इट विल बी बेनिफिशियल. इफ इट इज बेनिफिशियल टू यू, इट इज डेफिनेटली बेनिफिशियल टू मी. कारण का आपण जेव्हा एखादं सुत्त रिसाईट करतो किंवा सगळ्यांना एक्सप्लेन, त्यामुळे माझा 10 पट अभ्यास होतोय त्या सुत्ताचा. चालेल. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू मॅम. गुड डे. गुड डे. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. बाय.